हालेलुया. परमेश्वर चांगला आहे. ಸಂತೋಷವಾಗಿದ್ದೀರಾ? किती लोक आनंद आहेत? ಆಮೆನ್. ಆಮೆನ್. ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಆತನ ಸಮ್ಮುಖಕ್ಕೆ ಬರುವಾಗ ನಾವು ಆನಂದವಾಗಿ ಸಂತೋಷವಾಗಿ ಉಲ್ಲಾಸವಾಗಿ ಬರಬೇಕಂತೆ. त्यांच्या मंदिरातला येणे वेळेमध्ये आम्ही भरपूर आनंद आणि संतुष्टमध्ये यायला पाहिजे. ಆಮೆನ್. आमेन. ಒಡೆದು ಹೋಗಿದ ಹೃದಯವನ್ನ मोडलेल्या हृदयानं ಕಟ್ಟುವಂತ ದೇವರಾಗಿರುತ್ತಾನೆ. परमेश्वर परत बांधणार आहे. ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಆತನ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲೇ ನಮಗೊಂದು ಒಳ್ಳೆ ಔಷಧ ಸಿಕ್ಕದೆ. त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या मंडळीमध्ये आम्हाला चांगला औषधी मिळते. ಆಮೆನ್. आमेन. ಹೊರಗಡೆ ನಮಗೆ ಎಷ್ಟೋ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿರುತ್ತದೆ. बाहेर आम्हाला कितीतरी त्रास आणि संकष्ट असतात. ಆ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆಲ್ಲ ಒಳ್ಳೆ ಔಷಧ ಬೇಕಂದ್ರೆ पण त्या सर्व समस्यासाठी एक चांगला औषध पाहिजे म्हणजे ಆತನ ಮನೆ ಒಳಗಡೆ ಇರುತ್ತದೆ. त्यांच्या घरात असतात. ಆಮೆನ್. ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಯಾಕೆಂದರೆ ದೇವರು ನಿಮಗಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಕಾಯ್ದುಕೊಂಡು ಇರುತ್ತಾನೆ. का म्हणजे परमेश्वर तुम्ही येणार असं वाट पाहून परमेश्वर इथे थांबतात. ನನ್ನ ಮಗಳು ಬರುತ್ತಾಳೆ, माझा मुलगी येणार आहे. ನನ್ನ ಮಗನು ಬರುತ್ತಾನೆ, माझा मुलगा येणार आहे. ನನ್ನ ಮನೆಗೆ ಬರುತ್ತಾನೆ, माझ्या घरला आज येणार आहे. ನನ್ನನ್ನು ಹುಡುಕಿಕ್ಕೆ ಬರುತ್ತಾನೆ, मला शोध करून येणार आहे. ನನ್ನನ್ನು ಆರಾಧನೆ ಮಾಡುವುದಕ್ಕೆ ಬರುತ್ತಾನೆ. मला स्तवन करण्यासाठी इथे येणार आहे. ಕರ್ತನು ನಿಮ್ಮ ಒಬ್ಬೊಬ್ಬರಿಗಾಗಿಯೂ ಆತನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅವರು ಕಾಯ್ದುಕೊಂಡಿರುತ್ತಾರೆ. परमेश्वर तुमच्या प्रत्येकांसाठी त्यांच्या घर मध्ये त्यांनी थांबून वाट पाहतात. ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಅದರಿಂದ ನಾನು ಧೈರ್ಯವಾಗಿ ದೇವರ ಸೇವಕನಾಗಿಯೂ ಈ ಸಭೆ ಬೋಧಕನಾಗಿ ನಾನು ಧೈರ್ಯವಾಗಿ ನಾನು ಹೇಳಬಹುದು. म्हणून आम्ही धैर्यपणे सांगू शकतो एक सेवका ठिकाणी ಕರ್ತನ ಸಭೆಯಲ್ಲಿ परमेश्वराच्या मंडळीमध्ये ನಿನಗೆ ಪರಿಪೂರ್ಣ ಸಮಾಧಾನ ಸಿಗ್ತದೆ. तुम्हाला परिपूर्ण समाधान मिळते. ಆಮೆನ್. ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ನಮ್ಮ ಹೃದಯಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿಗೆ ಒತ್ತಾಗಿ ಒಂದು ಸಮಾಧಾನ ಕೊಡುವಂತ ಒಂದು ಜಾಗ ದೇವರ ಸಭೆಯಲ್ಲಿ. ಇದನ್ನು ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಎಲ್ಲಿ ಇಲ್ಲ. आमच्या हृदयासाठी आणि आमच्या जीवनासाठी एक चांगला औषध आणि संतोष देणारा एक चांगला स्थळ म्हणजे ते परमेश्वराचं घर, त्यांच्या मंडळी आहे. त्याच्याशिवाय एक दुसरं काही नाही. ಇದನ್ನು ಬಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಸ್ವಂತ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ನಮಗೆ ಸಮಾಧಾನ ಸಿಗುವುದಿಲ್ಲ. ते सोडून आमच्या स्वतः घरला पण असं एक संतोष मिळत नाही. ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಹೊರಗಡೆ ತಿರುಗಾಡಿದ್ರೆ ಸಮಾಧಾನ ಹೋಗ್ತದೆ. ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಬಂದ್ರೆ ಏನೋ ಒಂದು ನಾಲ್ಕು ವಿಧವಾಗಿ ಒಂದು ಸಮಾಧಾನ ಕೇಳುವಾಗಿರುವಂತ ವಿಷಯಗಳು ನಡೆಯುತ್ತೆ. काही लोक असं सांगतात, अरे बाबा बाहेर गेले तर मला लई त्रास येतात. असू दे घरला जाऊन निवांत बसूया असं मला डोक्याला वाटतात. पण तिथे गेले तर त्यापेक्षा इथे 4 पट इथे त्रास असतात. ಅದರಿಂದ ನನ್ನ ಸ್ವಂತ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಅನುಭವದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೀನಿ. म्हणून माझ्या स्वतः अनुभवामुळे मी सांगतो, ದೇವರ ಮನೆಯಲ್ಲೇ ನಮಗೆ ನಿರಂತರವಾದ ಪರಿಪೂರ್ಣವಾದ ಸಮಾಧಾನ ಕೊಡುತ್ತೆ. देवाचं घर आम्हाला सर्व काल शांती आणि समाधान देणारा स्थळ आहे. ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಇಲ್ಲಿ ಬಂದ್ರೆ ನಮ್ಮನ್ನ ಯಾರು ಏನು ಮಾಡಕ್ ಆಗುದಿಲ್ಲ. इथे आले तर आम्हाला कोणी काय करू शकत नाही. ಆಮೆನ್. ಇಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಸ್ವಲ್ಪ ಗಂಟೆಗಳು ಕರ್ತನೇ ನಾವು ನೆನೆಸಿಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆ. इथे आम्ही किती तास असतात त्या पूर्ण वेळ परमेश्वराला आठवण करायला. ಅದಕ್ಕಾಗಿನೇ ಇಲ್ಲಿ ದೇವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ದೇವರ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ಕೂತುಕೊಳ್ಳುವಾಗ म्हणून देवाच्या मंडळीमध्ये देवाच्या घर मध्ये आम्ही वस्ता वेळामध्ये ನಾವು ನೆನೆಸಿಕೆ ಆಗಾದ ಒಂದು ಸಂತೋಷ, ಒಂದು ಮನಸ್ಸು, ಒಂದು ಏನು ವಿಶ್ರಾಂತಿ. ಹಾಲೆಲೂಯಾ. ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿಗೆ ಒಳ್ಳೆ ವಿಶ್ರಾಂತಿ ಸಿಕ್ಕುವಂತ ಜಾಗವಾಗಿರುತ್ತೆ. इथे आले तर आम्ही कधी तर असं घेऊ शकत नाही. पण इथे आले तर परमेश्वरांचा एक समाधान आणि विसावा इथे मिळते. ಆಮೆನ್. 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 ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಈ ತಿಂಗಳಲ್ಲೂ ಕೂಡ ದೇವರು ನಮ್ಮನ್ನ ಈ ವರ್ಷ ಕೊನೆ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಬಂದಿದ್ದೀವಿ. या मध्ये या महिन्यातला वर्षाच्या शेवटला आम्ही आलो. ಆಮೆನ್. ಹಾಲೆಲೂಯಾ. ಈ ವರ್ಷ ಕೊನೆ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಬಂದಿದ್ದೀವಿ. आम्ही या वर्षाच्या शेवट महिन्यामध्ये आलो. ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಎಷ್ಟು ಜನಕ್ಕೆ ಸಂತೋಷ. किती लोक आनंदी आहेत. ನೋಡಿ, ದೇವರು पहा, देव ಪ್ರಾರಂಭಕ್ಕೂ ದೇವರಾಗಿರ್ತಾರೆ, ಅಂತ್ಯವಕ್ಕೂ ದೇವರಾಗಿರ್ತಾರೆ. परमेश्वर प्रारंभीला पण त्यांनी देव आहे,
शेवटला पण त्यांनी देव आहे. ದೇವರ ಮಾತು, ದೇವರಿಗೆ ಹೆಸರು ಒಂದು ಅಲ್ಫಾ ಅಂಡ್ ಒಮೆಗಾ. देवाच्या असं एक नाव सांगतात, मी प्रारंभी आणि शेवट आहे. ಈ ಜನವರಿ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭಿಸಿದ ನಮ್ಮ ದೇವರು या वर्षातला जानेवारी महिन्यातला सुरू केल्याचा आमचा देव ಕೊನೆ ತಿಂಗಳವರೆಗೂ ನಮ್ಮ ಜೀವನನ ದೇವರು ಕಾದು ಕಾಪಾಡಿಸಿಕೊಂಡು ते ಬಂದಿದ್ದಾರೆ. शेवट महिन्यापर्यंत परमेश्वर आम्हाला सांभाळ करून त्यांच्या सामर्थ्याने भरून दिले. ಆಮೆನ್. ಆಮೆನ್. ನೋಡಿ, ಈ ವರ್ಷ ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ ಇದ್ದಿದ್ದ ಕೆಲವು ಮನುಷ್ಯರುಗಳು ಈ ಕೊನೆ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಜೀವಂತವಾಗಿ ಇಲ್ಲ. पहा, या वर्षामध्ये सुरू केलेला काही लोक या महिन्यामध्ये त्यांनी नाही ಇಲ್ಲ, ಅನೇಕರು ಇಲ್ಲ, त्यांनी जिवंत नाही. ಅನೇಕರು ತೀರೋಗಿದ್ದಾರೆ. काही लोक मेले. ಶ್ರೀಮಂತರು, ಬಡವರು, ಹುಡುಕರು, ಒಳ್ಳೆಯವರು, ಯಾಕೆ ಸೇವಕರ ಮಕ್ಕಳು ಕೂಡ ತೀರೋಗಿದ್ದಾರೆ. श्रीमंत असू दे आणि चांगला माणूस असू दे, दारू पेवडा असू दे, कोणी असू दे, का सेवक लोक पण नसतात. ಅದರ ಕರ್ತನು ನಮ್ಮ ಜೀವನನ ಕಾಯ್ದು ಕಾಪಾಡಿಸಿಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾನೆ. पण परमेश्वर आमच्या जीवाला वाचून त्यांनी संरक्षण करून आले. ಇದುವೇ ದೊಡ್ಡ ಸಾಕ್ಷಿ. हे मोठे साक्षी आहे. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಕರ್ತನ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಕೊಡುವುದಕ್ಕೂ ದೇವರು ನಮ್ಮನ್ನ ಇಟ್ಟಿದ್ದಾನೆ. परमेश्वराच्या राज्यासाठी आम्ही द्यायला परमेश्वर आम्हाला ठेवले. ಅದು ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ನಮ್ಮ एवढंच नव्हे, ದೇವರ ವಾಕ್ಯವನ್ನು ಕೇಳುವುದಕ್ಕೂ ದೇವರು ನಮಗೆ ದಯೆ ಇಟ್ಟಿದ್ದಾನೆ. देवाचं वचन काय आहे ते शिकून घ्यायला पण परमेश्वर आम्हाला ठेवले. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. 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 ಒಂದು ವಾರ ಪೂರ ದೇವರ ವಾಕ್ಯವನ್ನು ನಾವು ಧ್ಯಾನಿಸಿಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. गेला आठवड पूर्ण देवाचं वचन काय आहे ते शोध करून आम्ही शिकून ಇಲ್ಲ, घेतलं. ದೇವರ ದಯೆ. हे सर्व देवाची दया आहे. ದೇವರ ದಯೆ ಇಲ್ಲದೆ ಇದು ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಸಾಕ್ಷಿ. देवाच्या दया हेच आहे, हेच आमच्या जीवनामध्ये मोठी साक्षी. ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಸಾಕ್ಷಿ ಎಂಬುದೇ ನೀವು ತಿಳ್ಕೊಳ್ಳಬಾರದು. ನಮಗೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಕಾರು, ಬಂಗಲ, ಮನೆ, ಸಮಾಧಾನ ಇದನ್ನೇ ಸಾಕ್ಷಿ ಅಂತ ಹೇಳಬಾರದು, ಅನ್ನಿಸಬಾರದು. तुम्ही असं समजून घेऊ नका म्हणजे आम्हाला आमच्या जीवनामध्ये साक्षीमध्ये परमेश्वर आम्हाला चांगला कपडे दिले, चांगला बाईक दिले, कार दिले, असं नाही. ಅದೆಲ್ಲ ದೇವರು ಕೊಡ್ತಾನೆ. हे सर्व परमेश्वर देतात. ಅದು ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, पण तेवढंच नव्हे, ಜೊತೆಲಿ ದೇವರು ಆತನ ವಾಕ್ಯವನ್ನ, ಆತನ ಸಮ್ಮುಖವನ್ನ, ಆತನ ಪ್ರಸನ್ನವನ್ನ ದೇವರು ನಮಗೆ ಕೊಡ್ತಾನೆ. त्याच्या सोबत परमेश्वर त्यांच्या आत्मा आणि त्यांच्या सानिध्य आम्हाला देतात. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಆತನ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ನಾವು ಜೀವನ ಮಾಡುವುದೇ ದೇವರ ಸುತ್ತ ಕೃಪೆ. त्यांच्या मंडळीमध्ये आम्ही राहत असताना त्या आमच्या जीवनामध्ये लई मोठे भाग्य आहे. ಆಮೆನ್. ಆಮೆನ್. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ದೇವರು ನಮ್ಮನ್ನ ಒಂದು ಅಣುನು ದೇವರು ನಮ್ಮನ್ನ ನೋಡುತ್ತಾ ಇರ್ತಾನೆ. ನಾವು ಮಾಡುವುದನ್ನ ನೆನಪಲ್ಲಿ ಇಟ್ಟುಕೊಳ್ಳುತ್ತಾನೆ. परमेश्वर आम्ही केलेल्या प्रत्येक गोष्टीला रोज आणि रोज आठवण करतात. त्यांनी आम्हाला पाहतात. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಇವತ್ತು ನಾವು ಕೊಡುವಂತ ಸಂದೇಶ, आज मी देणाऱ्याचा वचन एक संदेश, The Lord remember us. परमेश्वर आम्हाला आठवण करणार आहे. Amen. The Lord remember us. परमेश्वर आम्हाला आठवण करणार आहे. ಕರ್ತನು ನಮ್ಮನ್ನ ನೆನಪಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತಾನೆ. परमेश्वर आम्हाला आठवण करणार आहे. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಕರಗಳ ತಟ್ಟಿದರೆ सर ताळे वाजवा. ಕರ್ತನು ನಮ್ಮನ್ನ ನೆನಪಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತಾನೆ. परमेश्वर आम्हाला आठवण करतात. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ನಮ್ಮನ್ನ ಯಾರು ನೆನೆಸಿಲ್ವಾ ಅಂತ ನೀವು ಅನ್ಕೊಳ್ತೀರಲ್ಲ. तुम्ही काही लोक म्हणतात, अरे बाबा मला कोण पाहत नाही बघा. ನಮ್ಮ ಜೊತೆಲಿರುವವರೇ ನಮ್ಮನ್ನ ನೆನೆಸಿಲ್ವಲ್ಲ ಅಂತ ಅನ್ಕೊಳ್ತೀರಲ್ಲ. माझ्या सोबत आहे माणूस, पण त्यांनी माझ्या आठवण घेत नाही बघा. ಹೌದು, ಯಾರು ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಆಗುದಿಲ್ಲ, ಎಲ್ಲರೂ ನೆನೆಸಿದ್ದೀರಾ. होय, असं माझ्या जीवनामध्ये घडलं नाही असं कोणी सांगू शकत नाही. प्रत्येक माणूस सांगतात असं. ನೀವು ಎದುರ್ಕೊಂಡವರು ನೆನಪಿಸುತ್ತಾರ ಇಲ್ವೋ, होण्यासाठी या पृथ्वीला असू दे, कुठेतरी असू दे, कोणाला पण सामर्थ्य हिंमत नाही. ಅದರಿಂದ ನಾನು ನಿನಗೆ ಪ್ರವಾದನೆಯಾಗಿ ಹೇಳುತ್ತೀನಿ. म्हणून मी एक संदेश प्रमाणे सांगतो, ನೀ ಕೂತುಕೊಳ್ಳುವುದು, ಮಲಗಿಕೊಳ್ಳುವುದು, ನಡೆಯುವುದು, ಮಾಡುವುದು, ನೆನೆಸುವುದು, ನೀ ಏನೆಲ್ಲ ಮಾಡ್ತಾ ಇದೀರಲ್ಲ, ಇದೆಲ್ಲ ದೇವರು ಆತನ ಚಿಂತೆಯಲ್ಲಿ ನೆನಪಿಸಿಕೊಂಡೇ ಇರುತ್ತಾನೆ. तुम्ही सकाळी उठताना आणि बसताना, जाताना, येताना आणि रात्री झोपताना पर्यंत तुम्ही काय करतात, काय केले, काय करणार आहे, परमेश्वर एक एक आठवण करणार आहे आणि तुमच्यावर त्यांच्या नजर ठेवणार आहे. ಆಮೆನ್. ಆಮೆನ್. ಇದನ್ನೇ ನಾವು ಇವತ್ತು ಧ್ಯಾನಿಸಿದ್ದೇವೆ. हेच आज आम्ही
अभ्यास करणार आहे. Hallelujah. 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 ಇದಕ್ಕೆ ಆಧಾರವಾಗಿ ನಾವು ವಾಕ್ಯಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳೋಣ. या म्हणून या दिवस त्याच्या आधारप्रमाणे आम्ही देवाचं वचन काढूया. ಕೀರ್ತನೆಗಳು 115ನೇ ಅಧ್ಯಾಯ. ಕೀರ್ತನೆಗಳು 115ನೇ ಅಧ್ಯಾಯ. ಸ್ತೋತ್ರ ಸಂಹಿತ 115 अध्याय. ಕೀರ್ತನೆಗಳು 115. ಸ್ತೋತ್ರ ಸಂಹಿತ 115 12ನೇ ವಾಕ್ಯ. त्यामध्ये 12 वचन. Hallelujah. ಹೋದ್ರಿ ಟಕ್ ಟಕ್ ಬೇಗ ಬೇಗ ಪಟ್ಕೊಂಡು ಕಾढलाय ಮಾತಾಡ್ಲಿ. ते वाचन. ಯೆಹೋವನು ನಮ್ಮನ್ನು ನೆನಪು ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. Hallelujah. ಯೆಹೋವನು ನಮ್ಮನ್ನು ನೆನಪು ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. ಸಣ್ಣವರು ಮೊದಲುಗೊಂಡು ದೊಡ್ಡವರ ಪರ್ಯಂತ ಎಲ್ಲರನ್ನು ಆಶೀರ್ವದಿಸುವನು. ಸಣ್ಣವರು ಮೊದಲೆಂದು ದೊಡ್ಡವರು ಎಲ್ಲರನ್ನು ಆಶೀರ್ವದಿಸುವನು. 115 ಕೀರ್ತನೆಗಳು 115 12ನೇ ವಾಕ್ಯ. Hallelujah. Hallelujah. ಕರ್ತನು ನಮ್ಮನ್ನ ನೆನಪಿಸಿಕೊಂಡಿರುತ್ತಾನೆ. परमेश्वर आमची आठवण केली आहे. ಆಮೆನ್. ಆಮೆನ್. Hallelujah. Hallelujah. ದೇವರ ವಾಕ್ಯ ನಮಗೆ ಆಧಾರಪೂರ್ವಕವಾಗಿ ಹೇಳುತ್ತದೆ. देवाचं वचन एक आधार प्रमाणे सांगतो. ಕರ್ತನು ನಮ್ಮನ್ನ ನೆನಪಿಸುತ್ತಾನೆ ಎಂಬುದಾಗಿ. परमेश्वर आम्हाला आठवण करणार आहे. Hallelujah. 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 ಅದು ಮಾತ್ರಲ್ಲ ಅವರು ಆಶೀರ್ವದಿಸುತ್ತಾರೆ. तेवढंच नव्हे तो आशीर्वाद देईल. ಆಮೆನ್. ಆಮೆನ್. ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಕುಟುಂಬದವರನ್ನು ಆಶೀರ್ವದಿಸುತ್ತಾರೆ. इस्रायल लोकांना परमेश्वर आशीर्वाद देईल. ಆರೋನ್ ಕುಟುಂಬದವರನ್ನು आणि ಆಶೀರ್ವದಿಸುತ್ತಾರೆ. आरोनाच्या घराण्याला आशीर्वाद देईल. Hallelujah. 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 ದೇವರು ಆತನ ಮಕ್ಕಳನ್ನ ದಿನ 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 ನೆನಪಿಸಿಕೊಂಡೇ ಇರುತ್ತಾರೆ. परमेश्वर रोज आणि रोज त्यांच्या लेकराला आठवण करणार आहे. ಯಾಕೆ? का? ಕೊರತೆ ನೋಡುವುದಕ್ಕ, का? त्यांच्याकडे काय चुकीचे आहे ते बघण्यासाठी ना, ದಂಡನೆ ಕೊಡುವುದಕ್ಕ, नाहीतरी काहीतरी मार देण्यासाठी ना, ನಿಮ್ಮನ್ನ ಚುಚ್ಚಿ ಮಾತಾಡುವುದಕ್ಕ, तुम्हाला घुसून सांगण्यासाठी ना. ವಾಕ್ಯ ಅದಕ್ಕೆ ಅಂತರ ಹೇಳುತ್ತದೆ, ಅವರು ಆಶೀರ್ವದಿಸುತ್ತಾರೆ. त्यानंतर परमेश्वर वचन सांगतात त्याला मी आठवण केले आणि त्यानंतर मी त्याला आशीर्वाद देईल. ಯೆಹೋವನು ಯಾಕೆ ನಮ್ಮನ್ನ ನೆನಪಿಸುತ್ತಾನಂದ್ರೆ ನಮ್ಮನ್ನ ಆಶೀರ್ವದಿಸುವುದಕ್ಕೆ ನಮ್ಮನ್ನ ನೆನಪಿಸುತ್ತಾನೆ. परमेश्वर कशासाठी आम्हाला आठवण करणार आहे? कारण त्यांनी आम्हाला आशीर्वादित करायला परमेश्वर आमची आठवण घेतात. Hallelujah. Hallelujah. ಆಮೆನ್. ಧಾರಾಳವಾಗಿ ಬರಬೇಡನ, ಬಾಯಿ ಬರಬೇಕಲ್ಲ. तुमच्याकडे वचन पोचलं तर तुमच्या तोंडातून सरळप्रमाणे आमेन हालेलुया यावे. Hallelujah. 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 ನೀವು ಎಷ್ಟು ಆಮೆನ್ ಹಲ್ಲೆಲೂಯಾ ಅಂತ ಹೇಳ್ತೀರಾ ಅಷ್ಟು ದೇವರ ವಾಕ್ಯನ ರಿಸೀವ್ ಮಾಡುತ್ತೆ ಎಂಬುದಾಗಿ. तुम्ही किती आमेन हालेलुया सांगतात पूर्ण मनाने, त्याप्रमाणे तुम्ही वचन स्वीकार करतात ते समजून ಆಮೇಲೆ घ्या. ಇಸ್ರೇಲ್ ಕುಟುಂಬದವರನ್ನ ದೇವರು ಆಶೀರ್ವದಿಸುತ್ತಾನೆ. ऐका, परमेश्वर इस्रायल त्यांच्या वंशावळीला परमेश्वर आशीर्वाद करणार आहे. ಆಮೆನ್. ಎಲ್ಲರೂ ಕರಗಲ ಸಾಕ್ಷಿ. आम्ही सर्वजण हात उंच करून ಈಗ ನಾವು ಹೇಳೋಣ, असं आम्ही म्हणूया, ದೇವರು ನಮ್ಮನ್ನ ನೆನಪಿಸುತ್ತಾನೆ. देव आमच्या आठवण केली आहे. ದೇವರು ನಮ್ಮನ್ನ ಆಶೀರ್ವದಿಸುತ್ತಾನೆ. देव आम्हाला आशीर्वाद देणार आहे. ದೇವರು ಇಸ್ರೇಲ್ ಕುಟುಂಬದವರನ್ನ ಆಶೀರ್ವದಿಸುತ್ತಾನೆ. देव इस्रायल लोकांना आशीर्वादित केले आहे. ದೇವರು ಆರೋನ್ ಕುಟುಂಬದವರನ್ನ ಆಶೀರ್ವದಿಸುತ್ತಾನೆ. देव आरोन कुटुंबाला आशीर्वादित केले आहे. Hallelujah. Hallelujah. ಇಸ್ರೇಲ್ ಕುಟುಂಬದವರನ್ನ ಯಾರು ಗೊತ್ತಾ? इस्रायल लोक म्हणजे माहित आहे काय? ಆತನ ನಂಬಿ ಜೀವನ ಮಾಡುವಂತ ಆತನ ವಿಶ್ವಾಸಿ ಮಕ್ಕಳು. त्यांच्यावर विश्वास करून त्यांच्यावर भाव ठेवणारा लोक. ಆರೋನ್ ಕುಟುಂಬದವರನ್ನ ಯಾರು ಗೊತ್ತಾ? आरोन कुटुंब म्हणजे कोण माहित आहे काय? ದೇವರಿಗಾಗಿ ಸೇವೆ ಮಾಡುವಂತ ಮಕ್ಕಳು. देवाच्यासाठी सेवा करणारा लोक आहे. Hallelujah. Hallelujah. ದೇವರಿಗಾಗಿ ಸೇವೆ ಮಾಡುವಂತ ಮಕ್ಕಳು. देवाच्यासाठी सेवा करणारा लोक आहे. ಪ್ರತ್ಯೇಕವಾಗಿ ಆತನ ಯಾಚಕರಗಳನ್ನ ದೇವರು ಆತನ ಕುಟುಂಬವನ್ನು ಆಶೀರ್ವದಿಸುತ್ತಾರೆ. प्रामुख्य ते महत्व गोष्टीप्रमाणे त्यांच्या लेकरू आणि त्यांच्या सेवक लोकांना आशीर्वादित करणार. ಇಸ್ರೇಲ್ ಮಕ್ಕಳನ್ನ ಇಸ್ರೇಲ್ ಕುಟುಂಬದವರನ್ನ ದೇವರು ಆಶೀರ್ವದಿಸುತ್ತಾರೆ. इस्रायल लोक आणि इस्रायल वंशावळींना परमेश्वर आशीर्वादित करणार. Hallelujah. 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 ಮಕ್ಕಳೇ,
माझ्या लेकरू ದೇವರು ನಮ್ಮನ್ನ ನೆನಪಿಸುತ್ತೇ ಇರುತ್ತಾನೆ. परमेश्वर रोज आणि रोज आमच्या आठवण केले आहे. ಯಾವಾಗ ನನ್ನ ಮಕ್ಕಳನ್ನ ನಾನು ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಬೇಕು ಎಂಬುದಾಗಿ ದೇವರು ನೆನಪಿಸುತ್ತೇ ಕೊಂಡಿರುತ್ತಾನೆ. कधी माझ्या लेकरांना माझ्या मुलांना मी आशीर्वादित करायला पाहिजे, परमेश्वर ते प्रमाणे आम्हाला आठवण करणार आहे. ಆಮೆನ್. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕೀರ್ತನೆಗಳು 136ನೇ ಅಧ್ಯಾಯ त्याप्रमाणे 100 ते स्तोत्र संहिता 136 133 वचन काढूया. 23ನೇ ವಾಕ್ಯ. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. 136 verse number 23. ನಾವು ದೀನಾವಸ್ಥೆಯಲ್ಲಿದ್ದಾಗ ದೀನಾವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದಾಗ ನಮ್ಮನ್ನು ನೆನಪು ಮಾಡಿಕೊಂಡದನ್ನು ಎಲ್ಲಿ ಅವಸ್ಥೆ ಇರುವಾಗ? ದೀನಾವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಇರುವಾಗ. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. 136 one second wait 133 ज्याने आमच्या दैन्यावस्थे आमची आठवण केली त्याचे. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ದೀನಾವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ದೇವರು ನಮ್ಮನ್ನ ನೆನಪಿಸುತ್ತಾನೆ ಎಂಬುದಾಗಿ. आमच्या दैन्य अवस्थेत म्हणजे त्या वेळामध्ये परमेश्वर आम्हाला आठवण करणार आहे. ಮಗಳೇ, ಇವಾಗ ಬ್ಯಾಂಕಿನ ಒಂದು 10 ಲಕ್ಷ 4 ಜನ ಮುಂದೆ ಒಂದು ಹೆಸರು ದೊಡ್ಡವರ ಇರುವವರನ್ನ ಅನೇಕರು ನೆನಪಿಸುತ್ತಾರೆ. आता ऐका, बँक मध्ये गेले तर त्यांच्या डिपॉझिट मध्ये एक 10 लाख नाही तर 15 लाख असं त्यांच्याकडे लई असलं तर रोज आणि रोज त्यांच्या आठवण काढतात. ಅವರುಗಳನ್ನ ನೆನಪಿಸೋದಕ್ಕೆ ಜೊತೆಲೆ 4 ಜನ ಇದ್ದೇ ಇರ್ತಾರೆ. त्यांना आठवण करायला, त्यांना उंच करायला त्यांच्या आजूबाजूला 10 लोक नेमक असतात. ಆದ್ರೆ ದೀನ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಜೀವನ ಮಾಡುವವರನ್ನ ನೆನಪಿಸುವುದಕ್ಕೆ ಈ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಯಾರು ಇರ್ತಾರೆ? पण दैन्यत्व एक अवस्थेमध्ये राहणारा लोकांना कोण आठवण करणार? ನಮ್ಮನ್ನ ಉಂಟು ಮಾಡಿದ ದೇವರು ನಮ್ಮನ್ನ ನೆನಪಿಸುತ್ತಾರೆ. आमचा निर्माण केलेला प्रभू आम्हाला आठवण करणार आहे. ಚೆನ್ನೈತಲಿಗಳು ಒಂದು ವೇಳೆ ನೀವು ಶ್ರೀಮಂತರ ಇರುವುದು ಕೂಡ ದೇವರನ್ನ ನಿಮ್ಮನ್ನ ನೆನಪಿಸುತ್ತಾರೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಅದು ದೀನ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನೀ ಜೀವನ ಮಾಡಿಕೊಂಡು ಇರುತ್ತೀಯ ಎಂಬುದಾಗಿ ಹೇಳುತ್ತೀಯಾ? ಕರ್ತನು ನಿನ್ನನ್ನೇ ನೆನಪಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. एक समजून घ्या, तुम्ही श्रीमंतवान आहे असं म्हटलं तर परमेश्वर तुम्हाला पाहतात किंवा नाही मला माहित नाही, पण तुम्ही दैन्य अवस्थेमध्ये मी आहे असं तुम्ही म्हटलं ना, नक्की परमेश्वर तुमच्यावर नजर ठेवून त्यांनी आठवण करून करतात. நல்ல ಒಳ್ಳೆ ಎಜುಕೇಶನ್ ಓದಿಕೊಂಡು ಕೈ ತುಂಬಿ ನಮ್ಮ ಸಂಪಾದ್ಯ ಮಾಡದ ಇರುವಾಗ ಸಮಯದಾನೆ ದೇವರು ನಮ್ಮನ್ನ ನೆನಪಿಸ್ತಾರೆ ಅಂತ ಅನ್ಕೊಳ್ಳಬೇಡ. अरे परमेश्वर सुद्धा आम्ही चांगला नोकर केले आणि चांगले वेतन घेतलं तर परमेश्वर आम्हाला आठवण करणार असं तुम्ही समजून घेऊ नका. ಏನು ಇಲ್ಲದ ಸಮಯದಲ್ಲಿ ದೀನ ರೀತಿಯಲ್ಲಿ ದೀನ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಕೂಡ ದೇವರು ನಮ್ಮನ್ನ ನೆನಪಿಸುತ್ತಾನೆ ಎಂಬುದಾಗಿ. आमच्या गरीब अवस्थेमध्ये, आमच्या दैन्य अवस्थेमध्ये पण परमेश्वर आमच्या आठवण करणार आहे. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. 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 ಇಂಗ್ಲಿಷ್ ಅಲ್ಲಿ ಹೇಳುತ್ತೆ, who remember us in our lowly state. ನಮ್ಮ ಸ್ಟೇಟಸ್ ಲೋಲಿ ಇರುವಾಗ ಸಮಯದಲ್ಲೂ ಕೂಡ ದೇವರು ಬಂದು ಮಗಲೇ, आमचं स्थान पूर्ण खाली पडले त्या वेळामध्ये पण परमेश्वर येऊन माझा पोरा माझा पोरी कुठं आहे असं आठवण करतात. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಯಾಕೆ ಗೊತ್ತಾ? का माहितीये? ಯಾಕೆ ಗೊತ್ತಾ? का माहितीये? ಪರಲೋಕದಲ್ಲಿ ಸಿಂಹಾಸನದಲ್ಲಿ ಕೂತಿದ್ದ ದೇವರು ನಮಗಾಗಿ ದೀನ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಾಗಿ ಭೂಮಿಗೆ ಇಳಿದು ಬಂದರು. स्वर्गामध्ये एक राजासारखा बसणारा देव आमच्यासाठी त्यांनी दैन्य स्तवा घेऊन या पृथ्वीला आलाय. ಸಾಧಾರಣ ಜಾಗದಲ್ಲಿ ಕೂತುಕೊಂಡಿದ್ದವರು एक सामान्य माणूस कुठे बसतात तिथे त्यांनी राहिलंय. ಗ್ಯಾಸ್ ತಗೋಕೆ ಹಣ ಇಲ್ಲ, अरे गॅस ते गॅस भरण्यासाठी पैसे नाही, ಲೈಟ್ ತುಂಬೋದಕ್ಕೂ ಹಣ ಇಲ್ಲ, आणि ಕರೆಂಟ್ ಬಿಲ್ भरण्यासाठी पण पैसे नाही. ಅಯ್ಯೋ ಅಕ್ಕಿ ಖಾಲಿ ಆಯ್ತು, अरे घरला तांदूळ पण संपलं. ಅಯ್ಯೋ ತುಂಬಾ ಕಷ್ಟವಾದ ದೀನ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಇರ್ತೀವಿ ಎಲ್ಲ. अरे बाबा लई गरीब परिस्थितीमध्ये आम्ही आहेत. ಆ ಟೈಮಲ್ಲಿ ನಮಗೆ ಯಾರೋ ನಮ್ಮನ್ನ ನೆನೆಸುವುದು ಇಲ್ವಾ ಅಂತ ನಾವು ಅನ್ನಿಸ್ತೀವಿ. त्या वेळामध्ये अरे बाबा मला कोण आठवण करत नाही काय अनकोण असं मला समजून घेतो.
ನನ್ನ ಕಷ್ಟ, ನನ್ನ ದೀನ ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನ ನೆನಪಿಕೊಳ್ಳುವುದಕ್ಕೆ ಯಾರು ಈ ಭೂಮಿಲಿ ಇಲ್ವಾ, ಯಾರು ನನ್ನ ಕಷ್ಟವನ್ನು ನೋಡೋದಕ್ಕೆ ಇಲ್ವಾ ಅಂತ ನಾವು अनुभवते. आमच्या जीवनामध्ये अरे माझे गरिबी अवस्थेमध्ये कोणी आम्हाला पाहत नाही काय, कोणी आम्हाला मदत करत नाही काय, असं आम्ही समजून घेतात. पण I want to say the good news. पण मी एक शुभ वर्तमान सांगायला इच्छितो. ಮನುಷ್ಯರು ನಿಮ್ಮನ್ನ ನೆನಪಿಸುತ್ತಾನಿಲ್ವೋ, ನಿನಗಾಗಿ ರಕ್ತ ಸುರಿಸಿ ಜೀವ ಕೊಟ್ಟಿದ್ದ ದೇವರು ನೆನಪಿಸಿಕೊಂಡಾರ. एक माणूस तुमच्या आठवण घेतात किंवा नाही ते सोडा, पण तुमच्या निर्माण केलेला परमेश्वर रोज आणि रोज तुम्हाला आठवण करणार आहे. ಅವಾಗ ನಮ್ಮ ದೀನ ಪರಿಸ್ಥಿತಿಗೆ ಒಂದು ಬಹುಮಾನ ಬರುತ್ತದೆ. त्या वेळामध्ये आमच्या दैन्यस्थ अवस्थेला एक गौरव येतात. ಬಡತನ ಜೀವನಕ್ಕೆ ಒಂದು ಬಹುಮಾನ ಬರಬೇಕೆಂದರೆ ದೇವರು ನಮ್ಮನ್ನ ನೆನಪಿಸುವಾಗ ನಮ್ಮ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬದಲಾಗುತ್ತೆ. एक गरीब अवस्थेमध्ये आम्हाला एक बक्षीस पाहिजे, म्हणजे परमेश्वर आम्हाला आठवण करणार आहे. ಅನ್ಕೊಳ್ಳಬೇಡಿ, ಅಯ್ಯೋ तुम्ही समजून घेऊ नका. ದೀನ ಪರಿಸ್ಥಿತಿಲಿ ಇರ್ತೀವಲ್ಲ, ದೀನ ಪರಿಸ್ಥಿತಿ, ನಿಮ್ಮ ದೀನ ಪರಿಸ್ಥಿತಿಲಿ ಇರುವಾಗಲೂ ಕೂಡ ದೇವರು ನಮ್ಮನ್ನ ನೆನಪಿಸುತ್ತಾನೆ. अरे बाबा आम्ही दैन्य अवस्थेमध्ये आहेत, आम्हाला कोण पाहणार असं तुम्ही समजून घेऊ नका. परमेश्वर त्या परिस्थितीमध्ये पाहणार. ಎಷ್ಟು ಲೋ ಸ್ಟೇಟಸ್ किती काळी तुमच्या स्थान होऊ दे, ನಮಗಾಗಿ ಭೂಮಿಲಿ ಲೋ ಸ್ಟೇಟಸ್ ಆಗಿ ನಮ್ಮ ದೇವರೇ ಇಳಿದು ಬಂದು असू दे, आम्ही किती काळी पडलो त्या काळी पर्यंत आमचा परमेश्वर उतरून आला. ಅವರು ನಮಗಾಗಿ ಬಡವರಾಗಿ ಇಳಿದು ಬಂದವರು. त्यांनी आमच्यासाठी गरीब एक अवस्था घेऊन उतरून आला. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಒಂದು ಆಚಾರಿ ಕೆಲಸವನ್ನ ದೇವರು ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದವನು. एक सुंदर काम करत होतं त्यांनी. ಆಮೆನ್, ಆಮೆನ್. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ನಾವು ಹೆಂಗಿದ್ರು ಕೂಡ ನಮ್ಮನ್ನ ನೆನಪಿಸುವುದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ದೇವರು ಇರುತ್ತಾನೆ. आम्ही कसं पण असू दे, आमच्यावर प्रेम करणारा चांगला देव आमच्या बरोबर आहे. ಆಮೆನ್, ಆಮೆನ್. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಮಾತ್ರಲ್ಲ, ಇಬ್ರಿಯು एवढंच नाही. 10ನೇ ವಾಕ್ಯ ತಗೋಣ. नवाकारांमध्ये इब्री लोकासपत्र, ಇಬ್ರಿಯು 6ನೇ ಅಧ್ಯಾಯ. इब्री लोकासपत्र 6वा अध्याय. ಇಬ್ರಿಯ ಪುಸ್ತಕ 6ನೇ ಅಧ್ಯಾಯ. इब्री 6वा अध्याय. ಹೊಸ ಒಡಂಬಡಿಕೆಯು नवाकारामध्ये ಮಕ್ಕಳೆಲ್ಲ ಒಳ್ಳೆ ಮಕ್ಕಳು, ಯಾರು ಹಳೆ ಒಡಂಬಡಿಕೆಯಲ್ಲಿ ಹುಡುಕಲ್ಲ. ಇದೇ ಇಬ್ರಿಯ ಪುಸ್ತಕದ ಹೊಸ ಹಳೆ ಒಡಂಬಡಿಕೆ ಹುಡುಕೊಂಡಿದ್ದು ಅಂತ. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. इब्री लोकासपत्र ಆಮೆನ್. 6वा अध्याय. ಇಬ್ರಿಯ ಪುಸ್ತಕ इब्री लोकासपत्र ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. 6ನೇ ಅಧ್ಯಾಯ 10ನೇ ವಾಕ್ಯ. 6वा अध्याय 10वा वचन. ಮುಖ್ಯವಾದ ಒಂದು ವಿಷಯ. ते प्रामुख्य वचन आहे. ಅನೇಕರಿಗೆ ಯಾರಿಗೆ ಇಲ್ಲದರೆ ನಮ್ಮ ಸಭೆಗೆ ಇದು ಬೇಕಾಗಿರುವಂತ ವಚನಗಳು. ನಾವೆಲ್ಲ ಅನೇಕ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಮ್ಮನ್ನ ನೆನಪಿಸೋದಕ್ಕೆ ಯಾರು ಇಲ್ವಾ ಅಂತೀವಿ. आम्ही कितीतरी वेळमध्ये अरे आम्हाला मदत करायला, आम्हाला पाहण्यासाठी कोणी नाही काय ನಾವು ಮಾಡುವುದು ಒಂದು ವಿಷಯವನ್ನು ದೇವರು ನೆನಪಿಸುತ್ತೇ ಇರ್ತಾನೆ ಎಂಬುದಾಗಿ ಆತನ ವಾಕ್ಯ ನಮಗೆ ನೆನಪು ಹುಟ್ಟುತ್ತದೆ. पण इथे वचन सांगतात, अरे बाबा तुम्ही काय करता ते प्रत्येक आमच्या आठवण मध्ये आहे रे, असं हे वचन सांगतात. ಹೋದ್ರಿ 10ನೇ ವಾಕ್ಯ ಹೋದ್ರಿ. हा इब्री 6:10. 6मध्ये 10. हा. ನೀವು ದೇವ ಜನರಿಗೆ ಉಪಚಾರ ಮಾಡಿದ್ದೀರಿ. ನೀವು ದೇವ ಜನರಿಗೆ ಉಪಚಾರ ಮಾಡಿದ್ದೀರಿ. ಉಪಚಾರ ಮಾಡಿದಿರಿ, ಇನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಇನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಈ ಕೆಲಸವನ್ನು ಇದರಲ್ಲಿ ನೀವು ದೇವರ ನಾಮದ ವಿಷಯವಾಗಿ ತೋರಿಸಿದ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಆತನು ಮರೆಯುವುದಕ್ಕೆ ಅನ್ಯಾಯಸ್ಥನಲ್ಲ. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. कारण तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनाची केलेले व करत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखवलेली प्रीती ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही. ಆಮೆನ್, ಆಮೆನ್. ಅವರು ಮರೆತು ಹೋಗುವುದಕ್ಕೆ ಅನ್ಯಾಯ ದೇವರಲ್ಲ. त्यांनी विसरून जाण्यासाठी त्यांनी काय अन्याय
देव नाही. Hallelujah. Hallelujah. For God is not to forget your work and labor. तुमचं काम तुम्ही काय करता ते विसरून जाण्यासाठी त्यांनी अन्याय नाही. ನಿನ್ನ ಕೆಲಸವನ್ನು ನಿನ್ನ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ನೀವು ಮಾಡಿದ ವಿಷಯಗಳನ್ನ ಮರೆತು ಹೋಗುವುದಕ್ಕೆ ದೇವರು ಮನುಷ್ಯನಲ್ಲ. Hallelujah. हालेलुया. तुम्ही केलेले काम आणि तुमच्या कालीमध्ये असणारा तुमच्या सेवक लोकांना तुम्ही काय काय केले सेवा ते विसरून जाण्यासाठी त्यांनी अन्याय नाही आणि माणूस पण नाही. Hallelujah. Hallelujah. ನೀವು ಬ್ರದರ್, ನೀವು ದೇವರ ಸಭೆಗೂ ಮನುಷ್ಯರಿಗೂ ಮಾಡಿದ ವಿಷಯಗಳನ್ನ ಮರೆತು ಹೋಗುವುದಕ್ಕೆ देवर अन्यायवाद देवरಲ್ಲ. माझा बंधू, तुम्ही केलेल्या परमेश्वरसाठी केलेलं काम असू दे आणि दुसऱ्यांना मदत केले ते काम असू दे, सेवा असू दे, ते विसरून जाण्यासाठी परमेश्वर अन्यायी नाही. ಈ ದೇವ ಸೇವಕರು ಜೊತೆಯಲ್ಲಿ ನಿಂತುಕೊಂಡು ಮಾಡಿದ ಒಂದು ವಿಷಯವನ್ನು ದೇವರು ಮರೆತು ಹೋಗುವುದಕ್ಕೆ अन्यायवाद तुम्ही देवರಲ್ಲ. देवाच्या सेवकासोबत उभा करून त्यांच्या सोबत काय काय केले ते सर्व विसरून जाण्यासाठी परमेश्वर माणूस नाही, त्याने अन्याय पण नाही. ನನಗೆ ಗೊತ್ತು, मला माहित आहे ಈ ಸಭೆಯ ಸೇವಕನಾಗಿ ಇರುವಂತ ನನಗೆ ಗೊತ್ತು. या मंडळीचा एक पालक आहे, मला ಈ माहित आहे. ಕುರ್ಚಿಯಲ್ಲಿ ಕೂತಿದ್ದು ಒಬ್ಬೊಬ್ಬರು ನನಗೂ ಕರ್ತನಿಗೂ ಮಾಡಿದ ವಿಷಯಗಳನ್ನು ನಾನು ಮರೆತು ಹೋಗುವುದಿಲ್ಲ, ನಿನ್ನ ದೇವರು ಮರೆತು ಹೋಗುವುದಿಲ್ಲ. मी इथे बसलेला प्रत्येक तुम्ही केलेलं काम आणि या मंडळीसाठी केलेले काम मी पण विसरून जात नाही, परमेश्वर पण कधी पण विसरून जात नाही. ಮರೆತು ಹೋಗುವುದಕ್ಕೆ ನಾವು ಅನ್ಯಾಯವಾದ ಮನುಷ್ಯರಲ್ಲ. तुम्ही केलेल्या प्रत्येक गोष्टी विसरून जाण्यासाठी आम्ही अन्याय लोक नाही. Hallelujah. Hallelujah. ಈ ದೇಹಕ್ಕೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲಾದ್ರೂ ಕೂಡ ಈ ಆತ್ಮಕ್ಕೆ ಮರೆತು ಹೋಗುವುದಿಲ್ಲ. या शरीराला माहित असले किंवा नाही, पण या आत्माला सगळं कळतंय. ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲದ ಮಾಡಿದ ವಿಷಯ, ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲದ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿದ ವಿಷಯ, ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲದ ಪ್ರಯಾಸ ಪಟ್ಟಿದ ವಿಷಯಗಳು ಒಂದು ದೇವರು ಆತನ ಚಿಂತೆಯಲ್ಲಿ ನೆನಪಿಸಿಕೊಂಡಿರುತ್ತಾರೆ. कोणाला ना दिसणार ना तुम्ही केलेले काम, कोणाला ना दिसणार ना तुम्ही केलेला मदत, ते सर्व परमेश्वर रोज आणि रोज आठवण करून घेतात. You want answer? तुम्हाला त्याचं प्रत्युत्तर पाहिजे ದೇಹ का? ವಿಷಯಕ್ಕೆ ನಿನಗೆ ಪ್ರಕ್ಷಣೆ ಬೇಕಾ? तुम्ही त्या संबंध तुम्हाला प्रत्युत्तर पाहिजे काय? ದೇವರು ನಿನ್ನನ್ನು ನೆನೆಸುತ್ತೀನಿ ಅಂತ ಎಂಬುದಾಗಿ ಒಂದು ಪ್ರಕ್ಷಣೆ इथे ಕೊಡುತ್ತಾರೆ. वचन सांगतात, परमेश्वर प्रत्युत्तर देतात, अरे मी रोज आणि रोज तुमच्या आठवण काढतो. ಅನೇಕ ವಿಷಯಗಳಿಗೆ ನಮಗೆ ಉತ್ತರವು ಬೇಕು. सर्व गोष्टीसाठी आम्हाला उत्तर पाहिजे. ನನ್ನ ಜೀವನ ಏನಾಗುತ್ತದೆ? अरे बाबा, माझं जीवन कसं होईल असं मला प्रश्न. ನಾನು ಮಾಡಿದ ವಿಷಯಕ್ಕೆ ಏನಾಗಿ ಹೋಗುತ್ತದೆ ಎಂಬುದಾಗಿ ಒಂದು ಉತ್ತರವು. अरे बाबा, मी आतापर्यंत किती आम्ही सेवा केले त्याबद्दल कोण मला उत्तर देणार? ದೇವರ ವಾಕ್ಯ ಹೇಳುತ್ತದೆ, पण देवाचं वचन सांगतात माझ्या लेकरांनो, ನಿನ್ನ ಶಕ್ತಿಗೂ ಅಧಿಕವಾಗಿ ಮಾಡಿದ ವಿಷಯವನ್ನು ನಾನು ನನ್ನ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ನಾನು ನೆನಪಿಸಿಕೊಂಡಿರುತ್ತೇನೆ. तुम्ही तुमच्या सामर्थ्याच्या अधिक तुम्ही माझ्यासाठी तुम्ही केलेल्या सेवा असू दे, मदत असू दे, मी कधीतरी विसरून जात नाही. ते रोज आणि रोज आठवण करून बसतात. मी ಓಡಿ ಬಂದಿರಲ್ಲ. तुम्ही दावत सेवासाठी आले ना. ಪೆಟ್ರೋಲ್ಗೆ ಹಣ ಹಾಕೋದು ಕೂಡ ಮನೆಯಲ್ಲಿ ಚಕ್ರ ಮಾಡಿ ಕೂಡ ಪರವಾಗಿಲ್ಲ, ಅಯ್ಯೋ ನಾನು ₹100 ಪೆಟ್ರೋಲ್ ಹಾಕೊಂಡು ನನ್ನ ಸೇವಕರಿಗೆ ಹೋಗಿ ನಾನು ಮಾಡಬೇಕು, ಅವನ ಜೊತೆ ನಿಂತುಕೊಳ್ಳಬೇಕಂತ ಓಡಿ ಬಂದ ವಿಷಯವನ್ನ ದೇವರು ಮರೆತು ಹೋಗುವುದಿಲ್ಲ. माझ्या लेकरांना ऐका, अरे माझ्याकडे पेट्रोल नसलं तर घरला अरे पेट्रोल नाही, तुम्ही कशाला त्याच्या सेवकांसोबत सेवेला जातात असं भांडण आलं तर नाही, मी सेवकांच्या सोबत जाणार, पेट्रोल गेले तर जाऊ दे, मी तिथे जाऊन त्याच्यासोबत सेवा करणार, देवासाठी मदत करणार आहे. असं तुम्ही आले ना, प्रत्येक दिवस आहे ना परमेश्वर आठवण करतात. ಇಡೀ ಕುಟುಂಬದವರು ನನ್ನನ್ನು ಅಗೈ ಮಾಡಿದ್ರು ಕೂಡ, ನೀವು ನಿಮ್ಮನ್ನ ಅಗೈ ಮಾಡಿದ್ರು ಕೂಡ, की तुमचे सर्व कुटुंब आणि नातेवाईक तुम्हाला विरोध केले तर ಇದೆಲ್ಲ नाही ನಾನು ನನ್ನ ಅಪ್ಪನಿಗೆ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. नाही, मला कोणी भांडून देऊ दे आणि शिवे देऊ दे, मी आमच्या बापसाठी मी करणार ನಾನು आहे. ನನ್ನ ಸೇವಕನಿಗೆ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. मी माझ्या सेवकासाठी मी त्याच्यासोबत उभा करतो. ದೇವರಿಗೆ ಮಾಡುತ್ತೇನೆ. मी करतात, मी देवासाठी ನಾನು करतात, ನನ್ನ ಸಭೆಗೆ ಮಾಡುತ್ತೇನೆ. मी आमच्या मंडळीसाठी मी सेवा करतात. ಎಂಬುದಾಗಿ ಮುಂದೆ ಬಂದು ಮಾಡಿದ ಒಂದು ವಿಷಯವನ್ನು ಮರೆತು ಹೋಗುವುದಕ್ಕೆ ದೇವರು ಅನ್ಯಾಯವಾದ ಮನುಷ್ಯನ. असं तुम्ही समजून पुढे येऊन केलेला प्रत्येक छोटे काम असू दे, मोठे काम असू दे, विसरून जायला परमेश्वर अन्यायी नाही. Lord will remember us.
परमेश्वर रोज आणि रोज आमचा आठवण काढणार आहे. The Lord will remember us day by day. परमेश्वर रोज आणि रोज आमचा आठवण काढणार आहे. Hallelujah. 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 ದಿನ ದೇವರು ನಮ್ಮನ್ನ ನೆನಪಿಸಿಕೊಂಡಿರುತ್ತಾರೆ. रोज आणि रोज परमेश्वर तुमचा आठवण करणार आहे. Hallelujah. 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 ತನಗೆ ಇರುವಂತ ಒಂದೇ ಒಂದು ಸ್ವಂತ ಗಾಡಿ, ಆ ಗಾಡಿ ಬಿದ್ದು ಕೂಡ ನನ್ನ ಸಭೆಗೆ ನನ್ನ ಸೇವಕರಿಗೆ ನಾವು ಕೊಡುತ್ತೀವಿ ಎಂಬುದಾಗಿ ಮುಂದೆ ಕೊಟ್ಟಿದೆ. ನಿಮ್ಮನ್ನ ಮರೆತು ಹೋಗೋದಕ್ಕೆ ದೇವರ ಅನ್ಯಾಯವಾದ ಮನುಷ್ಯರ. माझ्याकडे आहे एक गाडी, ते गेले तर असू दे, मी विकून टाकून त्याच्यामुळे आता ना पैसे ते घेऊन मी मंडळीसाठी, आमच्या सेवकासाठी मी काहीतरी देवासाठी मी करणार आहे. असं तुम्ही केले ना, परमेश्वर तुम्हाला विसरून जाणार, त्याने अन्याय नाही. कितीतरी आमच्या आठवण काढतात माहिती आहे का? ಏನು ಇಲ್ಲ. अरे आमच्या हातामध्ये काय नाही, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇರುವುದು ಒಂದೇ ಒಂದು, आमच्याकडे आहे एक ದೇವರ ಮನಸ್ಸು, देवाचं हृदय, ದೇವರ ಮನಸ್ಸು, देवाचं मन. ದೇವರಿಗೆ ಮಾಡಬೇಕಂತ ಒಂದು ಮನಸ್ಸು, देवाच्यासाठी काहीतरी आम्ही करायला पाहिजे असं एक मन. ನನ್ನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅಕ್ಕಿ ಇಲ್ಲದ್ರೂ ಪರವಾಗಿಲ್ಲಯ್ಯ, ನನ್ನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅಕ್ಕಿ ಇಲ್ಲದ್ರೂ ಪರವಾಗಿಲ್ಲ. अरे बाबा, आमच्या घरला तांदूळ नव्हे, ಕರ್ತನ ಸಭೆಗೆ ಹೋಗಿ ಮಾಡುತ್ತೇನೆ, पण आम्ही परमेश्वरसाठी सेवा करणार आहे. ಕರ್ತನ ಸೇವಕನ ಕೈಯಲ್ಲಿ ಕೊಡುತ್ತೇನೆ परमेश्वरसाठी त्यांच्या सेवकांच्या हातमध्ये मी देतो ಎಂಬುದನ್ನು असं म्हणून, ನೆನಪಿಸಿಕೊಂಡಿರುತ್ತಾರೆ. असं म्हणून तुम्ही दिलेल्या एक गोष्टी परमेश्वर आठवण करणार. Hallelujah. 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 ಅಷ್ಟು ಅಗತ್ಯ ನಮ್ಗೆ ಇರೋದು ಸಮಯದಲ್ಲೂ ಕೂಡ ದೇವರಿಗೆ ಬಂದು ಮುಂದೆ ನಾವು ಕೊಟ್ಟಿದ್ದನ್ನ ದೇವರು ಯಾವತ್ತೂ ಮರೆತು ಹೋಗುವುದಿಲ್ಲ ಎಂಬುದ ವಾಕ್ಯ. आमच्या जीवनामध्ये कितीतरी गरज पडू दे, गरज असताना वेळेमध्ये पण तुम्ही दावत येऊन तुम्ही परमेश्वराला दिलेला कार्य असू दे आणि केलेला सेवा असू दे, परमेश्वर विसरून जाणारा त्यांनी अन्याय नाही. ಆಮೆನ್. ಆಮೆನ್. Hallelujah. Hallelujah. ದೇವರು ನಮ್ಮನ್ನು ಹೇಗೆ ನೆನಪಿಸುತ್ತಾ ಗೊತ್ತಾ? परमेश्वर आम्हाला कसं आठवण करतात ಒಂದೇ ಒಂದು ವಿಷಯ, एक गोष्टी, ಆದಿಯಲ್ಲಿ ಅವರು ಕೊಟ್ಟಿದ್ದ ತೀರ್ಮಾನ, त्यांनी प्रारंभी दिलेला एक करार, ಆದಿಯಲ್ಲಿ ಅವರು ಕೊಟ್ಟಿದ್ದ ಒಂದು ಪ್ರಾಮಿಸ್, ಒಡಂಬಡಿಕೆ, प्रारंभी त्यांनी दिलेला एक अभिवचन असू दे ते किंवा एक देवाचा करार असू दे. ಯೆಶಾಯ ಪುಸ್ತಕ 41ನೇ ಅಧ್ಯಾಯ, आम्ही काढूया ಯೆಶಾಯ ಸಂದೇಶದ ಪುಸ್ತಕ 41 ಅಧ್ಯಾಯ. ಎಲ್ಲಿಂದ ದೇವರನ್ನ ನೆನಪಿಸುತ್ತಾನೆ ಎಂದು ತಿಳ್ಕೊಳ್ಳಿ. कुठून परमेश्वर आम्हाला आठवण घेतात. 41, सर्वजण काढूया ಯೆಶಾಯ ಪ್ರವಾದನೆ ಪುಸ್ತಕ 41ನೇ ಅಧ್ಯಾಯ. ಯೆಶಾಯ ಸಂದೇಶದ ಪುಸ್ತಕ 41 ಅಧ್ಯಾಯ. ಎಂಟು, 9, 10 ವಾಕ್ಯನ ಓದು. यामध्ये 8, 9 आणि 10 वचन वाचूया. यशाया संदेशाचं पुस्तक 41 अध्याय, त्यामध्ये 8, 9 आणि 10 वचन. ಯೆಶಾಯ 41ನೇ ಅಧ್ಯಾಯ 8, 9, 10ನೇ ವಾಕ್ಯ. ಯೆಶಾಯ 41 अध्याय, त्यामध्ये 8, 9 आणि 10 वचन. काढलेलं वाचन. 41ನೇ ಅಧ್ಯಾಯ, ಓದ್ರಿ 41ನೇ ಅಧ್ಯಾಯ 8, 9, 10 ವಾಕ್ಯ. ನನ್ನ ಸೇವಕನಾದ ಇಸ್ರಾಯೇಲೇ, ನನ್ನ ಸೇವಕನಾದ ಇಸ್ರಾಯೇಲೇ, ನಾನು ಆದುಕೊಂಡ ಯಾಕೋಬೇ, ನಾನು ಆದುಕೊಂಡ ನನ್ನ ಯಾಕೋಬೆ, ನನ್ನ ಸ್ನೇಹಿತನಾದ ಅಬ್ರಹಾಮನ ಸಂತತಿಯೇ, ನನ್ನ ಸ್ನೇಹಿತನಾದ ಅಬ್ರಹಾಮ ಸಂತತಿಯೇ, ನಾನು ಭೂಮಿಯ ಕಟ್ಟಕಡೆಗೆ ಎಲ್ಲಿ ಹಿಡಿದು ದಿಗಂತಗೊಳ್ಳದೆ ಕರೆದ ಜನವೇ, ನೀನು ನನ್ನ ಸೇವಕನು, ನಾನು ನಿನ್ನನ್ನು ಆರಿಸಿಕೊಂಡೇನು, ತಳಲಿಲ್ಲ ಎಂದು ನಾನು ಹೇಳಿ ಸಂಬೋಧಿಸಿದ ಪ್ರಜೆಯೇ ನೀನಂತೂ ಹೆದರಬೇಡ, ನಾನೇ ನಿನ್ನೊಂದಿಗಿದ್ದೇನೆ. ದಿಗ್ಭ್ರಮಗೊಳ್ಳದಿರು, ನಾನೇ ನಿನ್ನ ದೇವರು, ನಾನು ನಿನ್ನನ್ನು ಬಲಪಡಿಸುತ್ತೇನೆ, ಹೌದು ನಿನಗೆ ಸಹಾಯ ಕೊಡುತ್ತೇನೆ,
ನನ್ನ ಧರ್ಮದ ಬಲಗೈಯನ್ನು ನಿನಗೆ ಆಧಾರ ಮಾಡುತ್ತೇನೆ. ಆಮೆನ್. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. 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 ಎಂಟನೇ ವಾಕ್ಯ, ನನ್ನ ದಾಸನಾದ ಇಸ್ರಾಯೇಲೇ. इथे वचन सांगतात 8व वचन, माझा सेवक इस्रायेल. ಆಮೆನ್. ಆಮೆನ್. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಇದ್ರೆ ನನ್ನ ಸೇವಕನಾದ ಇಸ್ರಾಯೇಲ್. ನನ್ನ ಸೇವಕನಾದ ಇಸ್ರಾಯೇಲೇ. माझा सेवक इस्रायेल. ನನ್ನ ಮಗನಾದ ಇಸ್ರಾಯೇಲೇ. माझा मूळ इस्रायेल. ನನ್ನ ಸೇವಕನಾದ ಇಸ್ರಾಯೇಲೇ. माझा सेवक इस्रायेल. ನಾನು ತಿಳಿದುಕೊಂಡ ನನ್ನ ಯಾಕೋಬೇ. माझ्या निवडलेल्या याकोबा. ನಾನು ತಿಳಿದುಕೊಂಡ ನನ್ನ ಯಾಕೋಬೇ. माझ्या निवडलेल्या याकोबा. ದೇವರು ಹೆಂಗೆ ನಮ್ಮನ್ನ ಕರೀತಾರೆ ನೋಡಿ. कसं परमेश्वर आम्हाला हाक मारतात पहा. ಸುಮ್ಮನೆ ವಿಲ್ಸನ್ ಆಂಡ್ರಾಜ್ ಮಗನೇ, परमेश्वर असं अरे कुमारचा मुलगा, ಇನ್ನಾರು ಮಗಳೇ, अरे त्यांची मुलगी, ಹಿಂಗೆಲ್ಲ ದೇವರು ನಮ್ಮನ್ನ ಕರೆಯಲ್ಲ. असं परमेश्वर आम्हाला ಕುಮಾರ್ ಮಗನೇ, कुमार मगने ಹಂಗೆಲ್ಲ ಕರೆಯಲ್ಲ. असं बोलत नाही. ದೇವರು ಹೆಂಗ್ ಕರೀತಾರೆ ಗೊತ್ತಾ? परमेश्वर कसं हाक मारतात, ನನ್ನ ನನ್ನ ಸೇವಕನಾದ ಇಸ್ರಾಯೇಲೇ. माझा सेवक इस्रायल. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ನಾನು ತಿಳಿದುಕೊಂಡ ಯಾಕೋಬೇ. मी निवडलेल्या याकोबा. ನನ್ನ ಸ್ನೇಹಿತನಾದ ಅಬ್ರಹಾಮಿನ ಸಂತತಿಯೇ. माझ्या मित्र अब्रामाच्या संतान. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಅಂದ್ರೆ ನಾವೆಲ್ಲ ಯಾರ ಸಂತತಿ? माझं लेकरू आम्ही कोणाच्या संतान आहोत? ಕಾಂಬ್ಳೆ ಸಂತತಿ ಇಲ್ಲ. कांबळे संतान नव्हे. ಹೌದು, ಆ ಕಾಂಬ್ಳೆ ಕುಂಬ್ಳೆ ಅವರೆಲ್ಲ ಸಂತತಿ ಇಲ್ಲ. ದೇವರು ನಮ್ಮ ಅಬ್ರಹಾಮ್ ಸಂತತಿಯ ದೇವರು ಕರೆದಿದ್ದಾನೆ. आमेन. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. परमेश्वर अब्राहम संतानी म्हणून परमेश्वर आम्हाला बोलवले आहे. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಆದಿ ತಂದೆಯವನು. त्यांनी प्रारंभीचा पिता आहे. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ವಾಗ್ದಾನ ಹೊಂದಿಕೊಂಡ ತಂದೆಯವನು. त्यांनी अभिवचन घेतलेला एक माणूस आहे. ಆದಿ ತಂದೆ ನಮಗೆ ಯಾರು? ಆದಾಮ್ ಅಲ್ಲ, ಅಬ್ರಹಾಮನೇ ನಮಗೆ ತಂದೆ. आमचं मूळ पुरुष कोण आहे? आदाम नव्हे, अब्राहम आमचं मूळ पुरुष आहे. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಅಬ್ರಹಾಮನೇ ವಾಗ್ದಾನವನ್ನು ಹೊಂದಿಕೊಂಡವನು. अब्राहम त्यांनी देवाकडून अभिवचन घेतलं. ಆಮೆನ್. आमेन. ಅಬ್ರಹಾಂ ಸಂತತಿಯೇ ಎಂಬುದಾಗಿ ದೇವರು ನಮ್ಮನ್ನ ಕರೆಯುತ್ತಾರೆ. अब्राहम संतान असं परमेश्वर हाक मारतात. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. 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 ಕ್ರೂಡ ಪಾಪಿಗಳಂದ್ರೆ ಇಸ್ರೇಲ್ ಕುಟುಂಬದ್ದಾರೆ. हे लई एक भयंकर लई वाईट माणूस म्हणजे या इस्रायल लोक. ಕ್ರೂಡವಾದ ಜನರು, ಪಾಪಿಗಳ ಜನರು ಎಂಬುದು ಬೈಬಲ್ ನೋಡಿದ್ರೆ ಯಾರಂದ್ರೆ ಈ ಇಸ್ರೇಲ್ ಮಕ್ಕಳೇ. ಅಯ್ಯೋ, ದೊಡ್ಡ ಕ್ರೂಡವಾದ ಜನರು. आम्ही बायबल मध्ये बघितलं ना, या इस्रायल लोकांना ते लई म्हणजे लई वाईट माणूस आहे. ಅದು ಅವರು ಎಬ್ರೇಯ ಸ್ತ್ರೀಗಳಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಒಂದು ಬಲ ಇಡೀ ಲೋಕಕ್ಕೆ ಯಾವ ಸ್ತ್ರೀಗಳಿಗೆ ಇಲ್ವಂತೆ. आणि त्या इब्रिय लोकांच्या स्त्रीमध्ये आहे ना एक सामर्थ्य, त्याच्या सारखा या पृथ्वीला कुठल्या तरी स्त्रीला असत नाही. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. 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 ಅಷ್ಟು ಒಂದು ಬಲ ಹೊಂದಿಕೊಂಡ ಸ್ತ್ರೀಗಳು ಯಾರಂದ್ರೆ ಎಬ್ರೇಯ ಸ್ತ್ರೀಗಳು. तेवढं सामर्थ्य घेतलेला स्त्री कोण म्हणजे इब्रिय स्त्री. वचन सांगतात ದೇವರು ಹೊಂದಿಕೊಂಡ ಸ್ತ್ರೀಗಳು, देवाला स्वीकार केलेल्या स्त्री, ಯೆಹೋವನು ಆವರಿಸಿಕೊಂಡ ಸ್ತ್ರೀಗಳು, यहोवा देवा परमेश्वराला निवडलेल्या स्त्री, ಅಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಬಲವಂತ ಸ್ತ್ರೀಗಳು. तेव्हा असं एक सामर्थ्यप्रमाणे असणारा स्त्री. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हल्लेलूया. ಆದ್ರೂ ಅವ್ರು ಮಾಡಿದ ಪಾಪಗಳನ್ನ पण त्यांनी केलेला पाप बघितलं तर अरे अरे बाबा, ಆದ್ರೂ ಕೂಡ ದೇವರು ತಿಳಿದುಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. पण परमेश्वर त्याला निवडले आहे. ಅಬ್ರಹಾಂ ಕೊಟ್ಟಿದ್ದ ವಾಗ್ದಾನವನ್ನು ದೇವರು ನೆರವೇರಿಸಿ अब्राहमाला दिलेलं परमेश्वर अभिवचन त्यांनी पूर्ण केले. ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಪಾಪಿಗಳಾದರೂ ಸರಿ ಕ್ಷಮಿಸುವುದಕ್ಕೆ ನಾನಿರುತ್ತೇನೆ ಎಂಬುದಾಗಿ ದೇವರು ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಕೊಂಡು ನಿಂತುಕೊಂಡು कितीतरी तू पापीमान असू दे, मी तुमच्या सोबत येऊन तुम्हाला मी माफ करतो. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. 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 ನನ್ನ ಸಂತತಿ, अरे तू माझ्या संतान ನನ್ನ आहेस. ನನ್ನ ಸ್ನೇಹಿತನಾದ ಅಬ್ರಹಾಮನ ಸಂತತಿ. माझा मित्र, तू माझ्या अब्रामाच्या संतान आहोत. ನಮ್ಮ ಅಬ್ರಹಾಮ ಹೇಗೆ ದೇವರು ಪ್ರೀತಿಸಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ, ನನ್ನ ಸ್ನೇಹಿತನು. बघा परमेश्वर अब्रामाला कसं पाचारण करतात आणि किती प्रेम करतात. अरे माझा मित्र. ನೀವು ಯಾರ ಲೆಟರ್ ಬರೆದಿದ್ದೀರಾ? ಲವ್ ಲೆಟರ್ ಬರೆದಿದ್ದೀರಾ? तुम्ही कोणाला तर लव्ह लेटर लिहिले काय? ಸರಿ, ಯಾರಿಗ ಸಹೋದರಿಗೆ ಲವ್ ಲೆಟರ್ ಬರೆದಿದ್ದೀರಾ? तरी कोणाला पण असू दे, दुसऱ्याला पत्रिके लिहिले काय? ವೈಫ್ಗೆ हे बायकोसाठी. ವೈಫ್ಗೆ ಲೆಟರ್ ಬರೀಲ್ವಾ? बायकोसाठी लिहिले काय? ಬರೆದಿದ್ದೀರಾ? ಬ್ರದರ್ लिहिले. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. 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 ನೋಡಿ,
ನಮ್ಗೆ ಯಾವಾಗ ಯಾರಕ ಏನೋ ಒಂದು ನಮಗೆ ಸಣ್ಣದ ಮನಸ್ತಾಪ ಬಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಸಣ್ಣದ ಒಂದು ಲೆಟರ್ ಹಾಕಿ बघा तुमच्या जीवनामध्ये बायको आणि नवरामध्ये काहीतरी संकट असू दे किंवा कोणीतरी असू दे त्याला छोटी एक पत्रिका लिहा. ಯಾಕಂದ್ರೆ ಬರಿವಾಗಲೇ ನಮ್ಮ ಹೃದಯ ಹಂಗೆ ಒಯ್ಯುತ್ತದೆ का म्हणजे तुम्ही लिहिता वेळामध्ये तुमच्या हृदयामध्ये एक पाणी बुडगुन बुडगुन येतात. ಸ್ನೇಹಿತನೇ, अरे माझ्या मित्र, ನನ್ನ ಬಂಗಾರ ಮಗಳೇ, अरे माझ्या सोन्या, ನನ್ನ ಬಂಗಾರ ಮಗನೇ, अरे माझ्या सोन्याचा मुलगा. ಅಯ್ಯೋ ದೇವರೇ, ನನ್ನ ಮಕ್ಕಳೇ, अरे परमेश्वर असं म्हणतात, अरे माझ्या लेकरू, ನನ್ನ ಸುಂದರವಾದ ಗಂಡನೇ, अरे माझ्या चांगला नवरा, ನನ್ನ ಸುಂದರವಾದ ಹೆಂಡತಿಯೇ, अरे माझ्या चांगला बायको. ಹಿಂಗೆ ದೇವರು ನಮ್ಮ ಹೃದಯದಲ್ಲಿருந்து ಹಂಗೇ ಬರುತ್ತದೆ. असं आमच्या हृदयातून बाहेर येतात. ಈಗ ದೇವರು ನಿಜವಾಗಿ ಹೇಳ್ಬಿಟ್ರು, ಆಬ್ರಹಾಮ್ ಜೊತೆ ಹೇಗೆ ಜೀವನ ಮಾಡಿದೆ ಎಂಬುದಾಗಿ ಸಂಬಂಧಕೊಂಡಿದೆ ಎಂಬುದನ್ನ ದೇವರು ಹೀಗೆ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟ. इथे बघा अब्राहमाला परमेश्वर कसं नातवाईक घेतला, त्या नातवाईक परमेश्वर इथे लिहून ठेवलंय. ಆಬ್ರಹಾಮ್ ಹತ್ರ ಒಂದು ದೇವರ ತರ ದೇವರು ಸಂಬಂಧಗೊಂಡಿಲ್ಲ, ಒಂದು ಸ್ನೇಹಿತನ ಹಾಗೆ ದೇವರು ಆಬ್ರಹಾಮ್ ಜೊತೆ ಸಂಬಂಧಗೊಂಡಿಲ್ಲ. अब्राहमाच्या सोबत मी देव आहे, तू माझा लेकरू आहे असं नातवाईक जोडले नाही, तू माझा मित्र आहे असं म्हणून परमेश्वर त्यांच्या सोबत जोडलं. ಅಂತ ಒಂದು ನನ್ನ ಒಳ್ಳೆ ಸ್ನೇಹಿತನ ಸಂದದಿಯೇ ಎಂಬುದು ದೇವರು ನಮ್ಮನ್ನ ಕರೆಯುತ್ತಾರೆ. असं म्हणून परमेश्वर हात उंच करून अरे माझ्या मित्र सेवकांचा संतान. ಪಾಪಿಗಳ ಜೀವನ ಮಾಡಿದ ನಮ್ಮನ್ನ, आम्ही पापी माणूस आहोत त्या वेळामध्ये पण ಒಂದು ತಗದಿಯಿಲ್ಲದ ಜೀವನ ಮಾಡಿದ ನಮ್ಮನ್ನ काही एक स्थान नाही त्या वेळेमध्ये पण ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತ ರಕ್ತ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಆಬ್ರಹಾಮ್ ಸಂದದಿಯಲ್ಲಿ ದೇವರನ್ನ ಸೇರಿಸಿ ಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ. येशू ख्रिस्तांच्या रक्ताद्वारे परमेश्वर आम्हाला पण अब्राहमाच्या संतती व्हावे म्हणून जोडलंय. ದೇವರು ನಮ್ಮನ್ನ ಎಷ್ಟು ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಕೊಟ್ಟು परमेश्वर आता आम्हाला किती गौरव देऊन ನಾವು ಫಸ್ಟ್ ಪೈಲ ಬರೀತೀವಲ್ಲ, आम्ही पहिला लिहितात ना, ಡಿಯರ್ ರೆಸ್ಪೆಕ್ಟೆಡ್ ಸರ್, सर एक आदरणीय व्यक्ती सर, मी तुम्हाला असं लिहितो की ಇವಾಗ असं ದೇವರು ನಮಗೆ ಹಾಗೆ ಬರೀತಾರೆ. आता परमेश्वर आम्हाला असं लिहितात, ನನ್ನ ಸ್ನೇಹಿತನಾದ ಸಂದದಿಯೇ, अरे माझं प्रिय माझा मित्र अब्राहमाचा संतान, ಆಬ್ರಹಾಮ್ ಸಂತಾನೆ, अरे तू माझा मित्र अब्राहमाचा संतान. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, हालेलुया. ನಿಮಗೆ ಹೆಸರೇನು? तुमचं नाव काय? ಆಬ್ರಹಾಮ್ ಸಂತತಿ. अब्राहमाचा संतान आहे. ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇರಬೇಕು. असं आम्ही जगायला पाहिजे. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, हालेलुया. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, हालेलुया. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಸಂತತಿಗೆ ನಾವು ಸ್ವಂತ ಅಲ್ಲ. या पृथ्वीला असणारा नातेवाईकाला आम्ही संबंध नाही. ಆಬ್ರಹಾಮ್ ಸಂತತಿಗೆ ದೇವರನ್ನ ತಿಳಿದುಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. आम्ही अब्राहमाच्या संतानाच्या नातेवाईकासाठी परमेश्वर निवडले आहे. ಅವರಿಗೆ आता त्यासाठी ದೇವರು ಏನೆಲ್ಲ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. परमेश्वर काय सगळं बोलतात बघा. ಭೂಮಿ ಕಡೆಯಾದಿರಂದು ನಿನ್ನನ್ನ ಹುಡುಕಿ ತೆಗೆದು ಅದನ್ನು ನಾನು ಭೂಮಿಯ ಕಟ್ಟ ಕಡೆಯಲ್ಲಿ ಹಿಡಿದು ನಾನು ಭೂಮಿಯ ಕಟ್ಟ ಕಡೆಯಲ್ಲಿದ್ದು ದಿಗಂತಗಳಿಂದ ಕರೆದ ಜನವೇ, ದಿಗಂತಗಳಿಂದ ಕರೆದ ಜನವೇ, ದಿಗಂತಲಿನ ಕರೆದ ಜನವೇ, ನೀನು ನನ್ನ ಸೇವಕನು, ನೀನು ನನ್ನ ಸೇವಕನು, ನಾನು ನಿನ್ನನ್ನು ಆರಿಸಿಕೊಂಡೆನು, ನಾನು ನಿನ್ನನ್ನು ಆರಿಸಿಕೊಂಡೇನು. इथे वचन सांगतात, मी तुला हाती धरून पृथ्वीच्या दिगंतापासून आणले, तिच्या सीमापासून बोलवून तुला म्हटले, तू माझा सेवक आहेस, मी तुला निवडले आहे, तुझ्या त्याग केले नाही. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ದೇವರು ನಮ್ಮನ್ನ ಹಂಗೇ ಹುಡುಕ್ತಾನಂತೆ. परमेश्वर या पृथ्वीमध्ये आम्ही कुठे आहे असं परमेश्वर शोध करतात. ಕಡೆಯವರೆಗೂ ದೇವರು ನಮ್ಮನ್ನ ಹುಡುಕ್ತಾನೆ. परमेश्वर पहा दिगंत पासून आम्हाला शोध करतात. ಹುಡುಕಿ 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 ದೇವರು ನಮ್ಮನ್ನ ತೆಗೆದುಕೊಂಡು परमेश्वर तू कुठे आहेस कुठे आहेस कुठे आहेस असं शोध करून परमेश्वर आम्हाला आणले. ಆತನ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಆತನ ಸೇವಕರಿಗಾಗಿ ದೇವರು ನಮ್ಮನ್ನ ಹುಡುಕಿಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. परमेश्वर त्यांच्या सेवकासाठी आणि त्यांच्या लेकरांसाठी त्याला एकत्र केले. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, 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 ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ನೀ ನನ್ನ ದಾಸನು, ನೀನು ನನ್ನ ಸೇವಕರು, अरे तू माझा सेवक आहेस, ನಾನು ನಿನ್ನನ್ನು ತಿಳಿದುಕೊಂಡಿದ್ದೀನಿ ಎಂಬುದಾಗಿ ದೇವರು मी तुला निवडले आहे. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಆದ್ದರಿಂದ म्हणून ಆತನ ವಾಕ್ಯ ಹೇಳುತ್ತದೆ, 10వ वचन सांगतात, ನೀ ಹೆದರಬೇಡ, तू भिवू नकोस, ನೀನು ಹೆದರಬೇಡ, तू भिवू नकोस, ನೀ ಹೆದರಬೇಡ, तू भिवू नकोस. ಸುತ್ತಿ ನಡೆಯುವ ವಿಷಯವನ್ನು ನೋಡಿ ನೀ ಹೆದರಬೇಡ, तुमच्या आजूबाजूला घडलेल्या गोष्टीबद्दल तुम्ही भिवू नकोस. ಸುತ್ತಿ ನಡೆಯುವುದು ಪರಿಶುದ್ಧ
ಪರಿಸ್ಥಿತಿ ನೋಡಿ ನೀ ಹೆದರಬೇಡ. तुमच्या परिस्थिती पाहून तुम्ही भिवू नकोस. ಸಾಲ ಇರುತ್ತದ, तुमच्याकडे कर्ज आहे काय ವರಮಾನ ಇಲ್ವಾ, आणि तुम्हाला वेतन नाही काय, ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಮಿಸ್ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡಿಂಗ್, तुमच्या कुटुंबामध्ये गैरसमजून घेतलं काय, you don't afraid, तुम्ही काही गोष्टी पण तुम्ही भिवू नको. don't be worried and you don't afraid. तुम्ही काय गोष्टी पण तुम्ही चिंता करू नका आणि तुम्ही भिवू नका. ನೀನು ಹೆದರಬೇಡ. तुम्ही भिवू नका. ಇದನ್ನ ನೋಡಿ, ಸುತ್ತಿ ನಡೆಯುವುದನ್ನ ನೋಡಿ ನೀ ಹೆದರಬೇಡ. ते आजूबाजूला काय करतात ते पाहून तुम्ही भिवू नका. हालेलुया, 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 हालेಲುಯಾ, हालेलुया, हाಲೆಲುಯಾ. हालेलुया. ಯಾಕೆ ಗೊತ್ತಾ? का माहितीये? ನಾನು ನಿನ್ನ ಜೊತೆನೇ ಇರುತ್ತೇನೆ. कारण मी तुमच्या बरोबर आहे. ಆಮೆನ್. ಆಮೆನ್. ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲದೆ ದೇವರ ಕಾರ್ಯವನ್ನ ನಡೆಸಬೇಕು, ದೇವರಿಗೂ ಕೊಡಬೇಕಂತ ನೀವು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಲ್ಲ, ಅರೆ, ಆ ಕೊಟ್ಟ ದೇವರು ನಿನ್ನ ಜೊತೆಯಲ್ಲೇ ಇರುತ್ತಾನೆ ಎಂಬುದಾಗಿ ದೇವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. कोण पाहू दे आणि ना पाहू दे, मी तर परमेश्वरासाठी काय तरी देणार असं म्हणून पुढे येऊन तुम्ही दिले ना, त्या गोष्टीबद्दल परमेश्वर तुमच्या आठवण घेणार आहे. ಮರೆತು ಹೋಗುವುದಕ್ಕೆ ಅವರು ಅನ್ಯಾಯ ತುಂಬಿದ ಜನರಲ್ಲ. त्यांनी विसरून जाण्यासाठी त्यांनी अन्याय माणूस नव्हे. हालेಲುಯಾ. हालेलुया. ನಿನ್ನ ಮಗ तुमचा मुलगा ಒಂದೇ ಒಂದು ಮುದ್ದ ಮಗ, एकुलता एक मुलगा, ಎರಡು ಮಗ, ಮುದ್ದ ಮಗ, एक दोन मुलगा, ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಮುलಗ त्यामध्ये एक मुलगा ಆತನ ಸೇವೆಗೆ ದೇವರು ತಗೊಂಡ್ಬಿಟ್ರು. त्याच्या सेवेसाठी परमेश्वर निवडले. ವರಮಾನ ಇಲ್ವಾ, एक काय पगार नाही काय, ಮಗ ಇದ್ದರೆ ಅಮ್ಮ ತಾಯಿಯವ್ರನ್ನ ಚೆನ್ನಾಗಿ ನೋಡ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ. त्यांनी मुलगा असलं तर त्यांनी वेतन करून आईला सांभाळू शकते. ನನ್ನ ದೇವರ ಆತನ ಕೆಲಸಕ್ಕಾಗಿ, ಉನ್ನತ ಕೆಲಸಕ್ಕಾಗಿ ಸಾವಿರಾರು ಜನರಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದವಾಗಿ ಇರುವುದಕ್ಕೆ ದೇವರು ತಿಳಿದುಕೊಂಡು, पण परमेश्वर त्यांच्यासाठी, त्यांच्या सेवासाठी परमेश्वर लाखोंच्या सेवा करण्यासाठी निवडले आहे. ಅದು ಸುಂದರವಾದ ಸೇವಕನ ಜೊತೆ ದೇವರು ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. पण परमेश्वर एक चांगला एक सेवकासोबत ठेवले. ಹಾಲೆಲುಯಾ, 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 ಹಾಲೆಲುಯಾ. ಈಗ ಒಂದು ನೀ ಮಾಡಿದ ಡೆಡಿಕೇಟ್ ಅನ್ನ ದೇವರು ನೆನಪಿಸಿಕೊಂಡೇ ಇರುತ್ತಾನೆ. तुम्ही केलेला एक अर्पण आणि त्याग आहे ना, परमेश्वर हे आठवण ನೀನು करणार. ಒಳ್ಳೆಯದು ಮಾಡುವಾಗ ನಿಮ್ಗೆ ತೊಂದರೆ ಬರುತ್ತದೆ. तुम्ही चांगल्या गोष्टी करता वेळेमध्ये तुम्हाला त्रास येतात. ಅದಕ್ಕಾಗಿ ಏನು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ನೀವು ಮುಂದೆ ಬಂದರೆ ಖಂಡಿತವಾಗಿ ಬಂದೇ ಬರುತ್ತದೆ. त्यामध्ये तुम्ही परमेश्वरसाठी मी काहीतरी करणार असं तुम्ही पाऊल ठेवले ना, तुम्हाला नक्की 100% येतं. ಅದನ್ನು ಸೇವಕನಕ್ಕಾಗಿ ನೀ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ನಿಮ್ ಜೊತೆಲಿರುವವರೇ ಬಂದು ಆಜ್ಞೆ ಮಾಡೋದು. त्याच्यापेक्षा तुम्ही अरे माझ्या सेवकासोबत मी उभा करून मी काहीतरी करतात असं तुम्ही उभं केले ना, तुमच्या सोबत आहे ना नातेवाईक, त्यांनी येऊन त्रास देतात. ದೇವರಿಗೆ ಹೇಳುತ್ತಾನೆ, त्यामध्ये परमेश्वर सांगतात, ಹೆದರಬೇಡ, तू भिवू नकोस माझा मुलगा. ಸುತ್ತಿರುವುದು ನಡೆಯುವುದನ್ನು ನೋಡಿ ಹೆದರಬೇಡ. तुमच्या आजूबाजूला काय झालं ते बघून तुम्ही भिवू नका. ನೀ ನನ್ನ ಸನ್ನಿಧಿಗೆ ಬಂದಿದೆ ಎಂಬುದಾಗಿ ನಾನು ತಿಳಿದುಕೊಂಡಿಲ್ಲ. अरे तू माझ्या सन्निधीला आलो म्हणून मी निवडले नाही. ಅಯ್ಯೋ, ನಾನು ಈ ಭೂಮಿ ಕಟ್ಟೆ ಕಡೆಯಾಗಿ ಹೋಗಿ ಎಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ತಿರುಗಾಡಿಕೊಂಡು ನಿನ್ನನ್ನು ತಿಳಿದುಕೊಂಡಿದ್ದೇನೆ. तू माझ्या मंडळीला आले म्हणून मी निवडले नाही. मी या पृथ्वीच्या दिगंतपासून शोध करून मी आणलो ಭೂಮಿ तुला. ಕಟ್ಟೆಗಳವರೆಗೂ ಸುತ್ತಾಡಿಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀನಿ. मी या पृथ्वीच्या एक कोट्यापर्यंत आणि दिगंतपर्यंत ನನ್ನ ಸೇವಕಿಯಾಗಿ ನಿನ್ನನ್ನು ನಿಲ್ಲಿಸುವುದಕ್ಕೆ ಈ ಭೂಮಿ ಕಟ್ಟೆಗಳವರೆಗೂ ನಾನು ಹುಡುಕಿ ಬಂದಿದ್ದೀನಿ. माझ्या सेवकासाठी आणि माझ्या सेवासाठी मी दिगंतपासून शोध करून तुम्हाला इथे आणलंय. ಎದುರುಕೊಳ್ಳಬೇಡ, म्हणून तू भिवू नकोस. ನೀನು ಎದುರುಕೊಳ್ಳಬೇಡ, तू भिवू नकोस. ನೀ ಭಯಪಡಬೇಡ. तू घाबरू नकोस. हालेलुಯಾ, हालेलुया. ನೀ ನನ್ನ ಮಗಳು, तू माझ्या मुलगा. ನಿನ್ನ ಮಗಳು ನನ್ನ ಮಗಳು. त्याप्रमाणे तुमच्या लेकरू माझ्या लेकरू ನನ್ನ आहे. ಕುಟುಂಬ ನನ್ನ ಸಂತತಿ. तुमच्या कुटुंब आहे ना, ते तुमचं कुटुंब नाही, हे माझे संतान. ನನ್ನ ಅಬ್ರಹಾಮ ಸಂತತಿ. हे माझ्या मित्र अब्रामाचे संतान आहे. ಬಿಡುವುದಿಲ್ಲ. मी कधी पण तुम्हाला विसरून जात नाही. ನಾನು ನಿನ್ನನ್ನು ಕೈ ಬಿಡುವುದಿಲ್ಲ. मी कधी तर मी हात सोडत नाही. ನಾನು ನಿನ್ನ ದೂರ ತರಿಸುವುದಿಲ್ಲ. मी कधीतरी मी तुम्हाला लांब ठेवत नाही. ನೀನು ಹೆದರಬೇಡ, तू भिवू नको. ನಾನು ನಿನ್ನ ಜೊತೆಯಲ್ಲೇ ಇರುವೆ. मी तुमच्या बरोबर असणार. ನಾನು ನಿನ್ನ ಜೊತೆಯಲ್ಲೇ ಇರುವೆ. मी तुमच्या बरोबर असणार. ಏನೇ ನಿನಗೆ ವಿರೋಧವಾಗಿ ನಡೆಯುತ್ತಿರು ಕೂಡ you don't afraid to look with me. तुमच्या जीवनामध्ये किती वाईट गोष्टी घडू दे, तुम्ही भिवू नकोस, कारण मी तुमच्या बरोबर आहे. ಹಾಲೆಲುಯಾ, हालेलुया. ಹೆದರಿಕೊಳ್ಳಬೇಡ ಮಗಳೇ. तू घाबरू नकोस माझ्या मुली. ಏನೇ ನಡೆದಿರು ಕೊಡಿ, काहीतरी घडू दे. ನಿನ್ನ ಜೊತೆಲಿ ಇರುವವರು ನೀನು ನೋಡು. तुमच्या सोबती कोण आहे त्याला तू पहा. ಹಾಲೆಲುಯಾ, हालेलुया. ಹಾಲೆಲುಯಾ, हालेलुया. ಆದ್ದರಿಂದ ನಾನು ನಿನ್ನ ದೇವರು, म्हणून मी तुमचा देव आहे. ನಾನು ನಿನ್ನನ್ನು ಬಲಪಡಿಸಿ मी तुला शक्ती देतो. ನಿನಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡುತ್ತೇನೆ. मी तुझे सहाय करतो.
ನನ್ನ ಬಲ ನೀತಿ ಕರದಿಂದ ನಾನು ನಿನ್ನನ್ನ मी आपल्या नीतिमत्ताच्या उजव्या हाताने ಆಗಿ ನಡೆಸುತ್ತೀನಿ ಎಂಬುದಾಗಿ ದೇವರು तुला सवरतो. ಹಲ್ಲೆಲೂಯ. ಹಲ್ಲೆಲೂಯ. ನನ್ನ ನೀತಿಯ ಬಲ ಕರದಿಂದ ನಿನ್ನನ್ನ ಒತ್ತುಕೊಳ್ಳುತ್ತೀನಿ. माझ्या उजव्या नीतिमत्वाच्या उजव्या हाताने मी तुला सवरतो. ಆಮೆನ್. ಆಮೆನ್. ದೇವರ ಕರ ಬಲದ ಕರ ನೀತಿ ಕರವಾಗಿ ಇರುತ್ತದೆ. देवाचा उजवा हात आहे ना ते नीती महत्व भरलेला हात आहे. ಈ ದೇವರ ಕರಕ್ಕೆ ಅನ್ಯಾಯ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. या देवाच्या महत्व उजव्या हाताला अन्याय करायला त्याला माहित ದೇವರ नाही. ಕರಕ್ಕೆ ಒಂದೇ ಒಂದು ನೀತಿ ಮಾಡುವುದಕ್ಕೆ ದೇವರ ಕರಗಳು ಗೊತ್ತು. देवाच्या हातला एकही गोष्टी करायला माहित असतात. ते काय म्हणजे त्यांच्या लेकरूसाठी नीती न्याय करायला चांगला करायला. ಹಲ್ಲೆಲೂಯ. ಹಲ್ಲೆಲೂಯ. ಅದಕ್ಕೆ ದೇವರು ಕರ ನೀತಿ ಕರ ಎಂಬುದಾಗಿ ಹೇಳப்படுது. म्हणून देवाच्या अस्त्र नीती महत्वाचा आहे. ಶಿಲುಬೆಯಲ್ಲಿ ತಮக்கு ವಿರೋಧವಾಗಿ ಮಾತಾಡಿದ ಜನರನ್ನ ನೋಡಿ क्रुसावर त्यांच्या विरुद्ध बोलणारा लोकांना पाहून ದೇವರು ಹೇಳಿದಾರಂತೆ, येशू सांगितलं ಇವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರಂತೆ ಇವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ದೇವರೇ ಇವರು ಕ್ಷಮಿಸಿರಿ ಅಂತ ಹೇಳಿ. हे माझे पिता त्यांनी काय करतात त्याला माहित नाही, म्हणून तुम्ही त्याला माफ कर. ಮಾಡಿದೆಲ್ಲ ಕ್ರಿಸ್ತನಿಗೆ ವಿರೋಧವಾಗಿ. त्यांनी केलेले सर्व गोष्टी त्यावर क्रुसावर उभा केलेला ख्रिस्ताबद्दल. ಆದ್ರೆ ಯೇಸುವಿಗೆ ಕೋಪ ಬಂದಿಲ್ಲ. ಕೋಪದಲ್ಲಿ ತನ್ನ ಬಲಕರದಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ದೇವರು ಶಾಪ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. त्यांनी देव आहे म्हणून तरी पण येशू ख्रिस्ताला राग येऊन त्याने उजवा हात घेऊन त्याला मारले नाही. ದೇವರು ಏನ್ ಮಾಡಿದ? येशू काय केले? ಆಶೀರ್ವದಿಸಿದ. त्याला परत त्यांच्याबद्दल प्रार्थना आशीर्वाद केले. ಯೇಸುವೆ ಆಶೀರ್ವದಿಸಿದ. परमेश्वर त्याला आशीर्वाद दिले. ವೈ का? ವೈ का? ವೈ का? ವೈ का? ಯೇಸು येशू ತಂದೆಯವರಿಗೆ ವಿಧೇಯತೆ ಆದರು. येशू स्वर्गीच्या पित्याला त्याने नम्रता झाला. ತಂದೆಯವರು स्वर्गीय पिता ಅಬ್ರಹಾಮ್ಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದ ವಾಗ್ದಾನವನ್ನು ನೆರವೇರಿಸಕ್ಕೆ ತಯಾರಾಗಿದ್ದಾರೆ. त्यांच्या मित्र अब्राहमाला दिलेला एक करार करण्यासाठी एक पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्याच्या सोबत होतं. ಹಲ್ಲೆಲೂಯ. ಹಲ್ಲೆಲೂಯ. ಯೇಸು ಪರಲೋಕ ತಂದೆಯವರನ್ನ ಮಾತಿಗೆ ನೆರವೇರಿಸಿದರು. परमेश्वर येशू स्वर्गामध्ये असणारा पित्याच्या इच्छा काय आहे त्यासाठी या पृथ्वीला त्यांनी केले. ತನ್ನ ಕಳಿಸಿದ ದೇವರು ತಂದೆಯವರಿಗೆ ವಿಧೇಯತೆ ಆಗಿ ಎದುರಲ್ಲಿ ನಿಲ್ಲುವಂತ ಜನರನ್ನ ಕ್ಷಮಿಸಿದರು. त्यांच्या पुढे विरोध करणाऱ्या लोकांच्या बद्दल त्यांनी काय केले? येशू पिताकडे मागून त्याला माफ कर असं त्यांनी प्रार्थना केले. ಬಟ್ पण ಹೆವನ್ ಫಾದರ್ स्वर्गीय पिता ಅಬ್ರಹಾಂ ಕೊಟ್ಟಿದ್ದ ಪ್ರಾಮಿಸ್ ಅನ್ನು ನೆರವೇರಿಸೋದಕ್ಕೆ ದೇವರು ಜಾಗೃತರಾಗಿದ್ದಾರೆ. मी अब्राहमाला काय दिलेले करार ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी जपून राहिले. ಅದಕ್ಕಾಗಿನೇ म्हणून ಎದುರಲ್ಲೇ ಯಾರು ನಿನ್ನೆ ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಕೂಡ ಆತನಿಗೆ ಅನೀತಿ ಮಾಡುವುದಕ್ಕೆ ಕೈ ಬಂದಿಲ್ಲ. ನೀತಿಯನ್ನು ಮಾಡುವುದಕ್ಕೆ ದೇವರು म्हणून त्याचा विरोध करून त्याच्या पुढे किती गोष्टी विरोध केले तर त्याला टास मारण्यासाठी त्यांचा हात पुढे आला नाही. देवा परत विनंती केले, देवा त्याला माफ करतो. ಆಮೆನ್. ಒಂದು ಊರಲ್ಲಿ एक गावामध्ये ಒಳ್ಳೆ ಮನುಷ್ಯ, एक चांगला माणूस ಕೊರ್ನೆಲಿಯು ಎಂಬುದ ಒಂದು ಮನುಷ್ಯ, कोर्निएल असा एक माणूस ನಿಮ್ಮ ಹಾಗೆ तुमच्यासारखा ಒಂದು ಮನುಷ್ಯ ಜೀವನ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದ. एक माणूस जगत होता. ಅವ್ನು ನೋಡೋಣ, त्याला पाहूया. ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದ. त्यांनी पृथ्वीवर केले. ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದ. ऐका, पृथ्वीवर त्यांनी केले. ಆದರೂ ದೇವರು ಅದನ್ನ ಗಮನಿಸಿದರು ಎಂಬುದಾಗಿ ದೇವರು ವಾಕ್ಯ ಹೇಳುತ್ತದೆ. पण त्यांनी काय केले? परमेश्वर कसं बघितलं या वचन सांगतात. ಅಬ್ರಹಾಂ ಅಪೊಸ್ತಲರ ಪುಸ್ತಕ प्रेषितांची कृत्य 10ನೇ ಅಧ್ಯಾಯ 10वा अध्याय 1ರಿಂದ 4ನೇ ವಾಕ್ಯ. 1 ते 4 वचन. ಪ್ರೇಷಿತಾಂತಿ ಅಪೊಸ್ತಲರ ಕೃತ್ಯಗಳು 10ನೇ ಅಧ್ಯಾಯ 1ನೇ ವಾಕ್ಯದಿಂದ 4ನೇ ವಾಕ್ಯ. प्रेषितांची कृत्य 10वा अध्याय 1, 2, 3, 4 वाक्य. 10ನೇ ಅಧ್ಯಾಯ 1ರಿಂದ 4ನೇ ವಾಕ್ಯ ಓದ್ರಿ. ಕೈಸರೆಯಲ್ಲಿದ್ದ ಇಟಲ್ಯಾದ
ಪಟಾಲ್ಮೆನಿಸಿಕೊಳ್ಳುವ ಒಂದು ಪಟಾಲ್ಮೆನಿಯ ಶತಾಧಿಪತಿಯಾದ ಕೊರ್ನೆಲ್ಯ ಎಂಬ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನಿದ್ದನು. ಅವನು ಭಕ್ತನು, ತನ್ನ ಮನೆಯವರೆಲ್ಲರ ಸಹಿತವಾಗಿ ದೇವರಿಗೆ ಭಯ ಪಡುವವನು ಆಗಿದ್ದನು. ಜನರಿಗೆ ಬಹಳವಾಗಿ ದಾನ ಧರ್ಮ ಮಾಡುತ್ತಾ ದೇವರಿಗೆ ದಿನನಿತ್ಯವೂ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡುತ್ತಾ ಇದ್ದನು. ಮಧ್ಯಾಹ್ನದ ವೇಳೆ ಸುಮಾರು 3 ಗಂಟೆಗೆ ಅವನಿಗೆ ಒಂದು ದರ್ಶನ ಉಂಟಾಗಿ ಒಬ್ಬ ದೇವದೂತನು ತನ್ನ ಬಳಿಗೆ ಬಂದು ಕೊರ್ನೆಲ್ಯನೇ ಎಂದು ಕರೆಯುವುದನ್ನು ಅವನು ಪ್ರತ್ಯಕ್ಷವಾಗಿ ಕಂಡನು. ಅವನು ಆ ದೂತನನ್ನು ದೃಷ್ಟಿಸಿ ನೋಡಿ ಭಯ ಹಿಡಿದವನಾಗಿ, ಏನು ಸ್ವಾಮಿ ಎಂದು ಕೇಳಲು, ದೂತನು ಅವನಿಗೆ, ನಿನ್ನ ಪ್ರಾರ್ಥನೆಗಳು ನಿನ್ನ ದಾನ ಧರ್ಮಗಳು ದೇವರ ಮುಂದೆ ಜ್ಞಾಪಕಾರ್ಥವಾಗಿ ಏರಿ ಬಂದವು. ಆಮೆನ್. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಕೊರ್ನೆಲಿಯು ಎಂಬುದ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ದಾನ ಧರ್ಮಗಳು ಹೆಚ್ಚಾಗಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾನಂತೆ. कर्नेलिया नावाचा एक ठिकाणी एक माणूस या पृथ्वीमध्ये दान धर्म त्यांनी बऱ्याच ठिकाणी केले. ಅವನು ಎಷ್ಟೋ ಜನರಿಗೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದ. त्यांनी किती लोकांसाठी त्यांनी दान धर्म ಅದು केले. ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಅವನು ದೊಡ್ಡ ದೇವ ಭಕ್ತಿ ಉಳ್ಳವನು. तेवढंच नव्हे, त्यांनी देवाचा भय बाळगणारा माणूस आहे. ದೇವರ ಭಕ್ತಿ ಮೇಲೆ, ದೇವರ ಮೇಲೆ ಒಂದು ಭಕ್ತಿ ತುಂಬಿದವನು. देवाच्या वर एक भयभक्ती आणि भय बाळगणारा माणूस आहे. ಕುಟುಂಬವಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡುವವನು. त्यांनी त्यांनी घरातल्या सर्व मिळून प्रार्थना करणारा माणूस. ದೇವರಿಗೆ ಎದುರುಕೊಂಡು ಜೀವನ ಮಾಡುವವನು. देव म्हणजे भय बाळगून राहणारा माणूस. ಜನರಿಗೆ ದಾನ ಧರ್ಮಗಳು ಮಾಡಿದವನು. बऱ्याच ठिकाणी लोकांसाठी दान धर्म केले. ಇಂಥ ಒಂದು ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಅವನು ಮಾಡಿಕೊಂಡ ವಿಷಯಗಳನ್ನ असं या पृथ्वीमध्ये त्यांनी केलेल्या एक गोष्टी ಚೆನ್ನಾಗಿ ತಿಳ್ಕೊಳ್ರಿ. तुम्ही माझ्याकडे ऐका, समजून घ्या. ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಮಾಡಿದ ವಿಷಯಗಳನ್ನ या पृथ्वीला केलेल्या एक गोष्टी ದೇವ ದೂತರನ್ನ ಕಳಿಸಿ, परमेश्वर त्यांच्या दूतांना पाठवून, ದೇವ ದೂತರನ್ನ ಕಳಿಸಿ, देवाच्या दूतांना पाठवून, ಕೊರ್ನೆಲಿಯವೇ, ಕೊರ್ನೆಲ್ಯला, ನೀನು ಮಾಡಿದ ಪ್ರಾರ್ಥನೆಯು, तुम्ही केलेल्या प्रार्थना, ನಿನ್ನ ಕುಟುಂಬವಾಗಿ ಸೇರಿ ಮಾಡಿದ ಪ್ರಾರ್ಥನೆಯು, तुम्ही तुमच्या पूर्ण कुटुंब मिळून केलेल्या प्रार्थना, ನೀವು ದಾನ ಧರ್ಮಗಳು ಮಾಡಿದ ಕ್ರಿಯೆಗಳು, तुम्ही दिलेला दान धर्म, ಜನರ ದೇವರ ಮೇಲೆ ಎದುರುಕೊಂಡು ಜೀವನ ಮಾಡಿದವನು, तुम्ही देवावर तुम्ही भय बाळगणारा माणूस आहे. ಮತ್ತು ಜನರಿಗೆ ದಾನ ಧರ್ಮಗಳನ್ನು ಮಾಡಿದ ವಿಷಯಗಳು ಮಾಡಿದದನ್ನ तुझ्या दान धर्म ದೇವರು ಆತನ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ನೆನಪಿಸಿಕೊಂಡಿರುತ್ತಾನೆ. देव समोर सामर्थ्य ते स्मरणार्थ आले आहे. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಮಾಡುವುದಕ್ಕೆ ಒಂದು ದಿವಸ, ದೇವರು ನೆನೆಸುವುದಕ್ಕೆ ಒಂದು ದಿವಸ. आम्ही करायला एक दिवस, आठवण करायला एक दिवस. परमेश्वर ಯಾಕೆ ದೇವರನ್ನ ನೆನಪಿಸುತ್ತಾ ಗೊತ್ತಾ? का परमेश्वर आम्हाला आठवण करतात? ವಿಶೇಷವಾದ ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಡುವುದಕ್ಕೆ ದೇವರನ್ನ ನೆನಪಿಸುತ್ತಾ. विशेष ठिकाणी आशीर्वाद द्यायला परमेश्वर आम्हाला आठवण करतात. ಈ ಮಾಡುವಾಗ, ಕಷ್ಟಪಡುವಾಗ ದೇವರು ಬಂದು ಮಾತಾಡುವುದಿಲ್ಲ. ऐका, तुम्ही करता वेळेमध्ये तुम्ही कष्टी करतात ना, त्या वेळेमध्ये परमेश्वर तुमच्या सोबत बोलत नाही. ನಿನಗೆ ಹಾಕಕ್ಕೆ ಕಾಣಿಕೆ ಇಲ್ಲದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಕೂಡ, ಅಯ್ಯೋ ದೇವರೇ ನನಗೆ ಕಾಣಿಕೆ ಇಲ್ವಲ್ಲ ಅಂತ ಕಷ್ಟಪಡುವ ಸಮಯದಲ್ಲಿ ದೇವರು ನಿನ್ನನ್ನು ನೋಡುವುದಿಲ್ಲ. परमेश्वर, तुम्ही तुमच्याकडे देवा आता दानार पण द्यायला माझ्याकडे एक पैसे पण नाही, पण आमच्याकडे तेवढंच आहे, मी हे देतो असं तुम्ही देतात ना, ನಿನಗೆ ನೆನಪಿಸುವುದಿಲ್ಲ. त्यामध्ये मुलगा मी तुमच्या बरोबर आहे असं त्यांनी बोलत नाही, तुमच्या आठवण करत नाही. ನೀನು ಯಾವಾಗಲ್ಲ ನಿನ್ನ ಕೈಯಲ್ಲಿದ್ದ ಆಗಾದೇ ಇರುವ ಸಮಯದಲ್ಲಿ ಕೂಡ ನೀನು ಮಾಡಿದ ವಿಷಯ ಅಲ್ಲ. कधी तुम्ही तुमच्या हातमध्ये कसं जाईल त्यातून तुम्ही केले ಮಾಡಿ ಮುಗಿಸಿದ ವಿಷಯಗಳ ते केले संपल्यानंतर ನಾನು ದೇವರು ನಿಮ್ಮನ್ನ ನೋಡುತ್ತಾರೆ ಎಂಬುದಾಗಿ ಆತನ ದೂತರನ್ನ ಕಳಿಸಿ ನಿಮಗೆ ನೆನಪಿಸುತ್ತಾನಂತೆ. त्यांच्या दूतांना पाठवून, अरे बाबा तू या पृथ्वीला काय काय केले ते सर्व परमेश्वरांच्या आठवण आलं. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ನನ್ನ ಪ್ರಿಯವಾದ ದೇವರ ಮಕ್ಕಳೇ, माझ्या प्रिय लोकांनो, the Lord will going to talk with you. परमेश्वर तुमच्या सोबत बोलणार आहे. ನೀ ದೇವರಿಗೆ ಏನೇನು ಮಾಡಿದ್ದೀಯೋ, तुम्ही देवासाठी काय काय करता, whatever doing, तुम्ही काय पण करू दे, the Lord will never forget you. परमेश्वर तुम्ही केलेला एक गोष्टी पण विसरून जात नाही. ದೇವರು ನಿಮ್ಮನ್ನ ಮರೆತು ಹೋಗುವುದು ಅನ್ಯಾಯವಾದ ಮನುಷ್ಯನಲ್ಲ. परमेश्वर विसरून जायला त्यांनी अन्याय नाही. ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡುವುದಕ್ಕೆ ಸಮಯ ಸಿಕ್ಕಲ್ಲದರೂ ಕೂಡ, ಬಲವಿಲ್ಲದ ಸಮಯದಲ್ಲೂ ಕೂಡ ನೀ ಮಾಡಿದ ಪ್ರಾರ್ಥನೆಗಳನ್ನ
ದೇವರು ನೆನಪಿಸುತ್ತಾನೆ. तुम्ही प्रार्थना करायला तुमच्याकडे वेळ नाही, तुम्हाला शक्ती पण नाही, त्या वेळामध्ये पण तुम्ही देवाच्या बरोबर मी बोलणार आहे असं तुम्ही प्रार्थना केले ना, त्या पण परमेश्वर आठवण करतात. Are you receive the word? तुम्ही या वचन तुम्ही स्वीकारतात काय? Are you receive the word? ದೇವರ ವಾಕ್ಯವನ್ನು ವಚನವನ್ನು ರಿಸೀವ್ ಮಾಡುತ್ತೀರಾ? तुम्ही या देवाचं वचन स्वीकार करतात काय? ದೇವರು ನನಗೆ ಮಾತಾಡ್ತೀರಿ ಎಂಬುದನ್ನು ಹೇಳ್ತೀರಾ? अरे परमेश्वर माझ्यासाठी माझ्यासोबत बोलणार आहे असं तुम्ही समजून घेतात का? ಹೃದಯವನ್ನು ಟಚ್ ಮಾಡಿ ನೀವು ಹೇಳಿ ನೋಡಿ. तुमचं हृदय तुम्ही स्पर्श करून सांगा. ಇದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಿನಗೂ ಬಂದಿತ್ತು. हे एक परिस्थिती तुम्हाला पण आली. ಯಾರೋ ಒಬ್ಬ ನೆನಪಿಸುತ್ತಾರೆ ಎಂಬುದಾಗಿ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ನಿನಗೆ ಬಂದಿತ್ತು. कोणीतरी आम्हाला आठवण करतात काय असं तुम्ही प्रश्न आला. ದೇವರು ಹೇಳುತ್ತಾರೆ, पण देव सांगतात, ಮಗನಿಗೆ ಮಾಡಿದ ಒಂದು ವಿಷಯವನ್ನು ದೇವರು ನೆನಪಿಸುತ್ತಾನೆ ಎಂಬುದಾಗಿ ಆತನ ದೂತನ ಕಳಿಸಿ ವಾಕ್ಯ ಮುಖಾಂತರ ದೇವರು ನಮಗೆ न्यायಪಡಿಸುತ್ತಾರೆ. माझ्या लेकरू, माझ्या मुलगा आणि मुलगा, परमेश्वर तुम्ही या पृथ्वीला केलेल्या दान धर्म छोटी छोटी गोष्ट सर्व परमेश्वराच्या पुढे समर्थन झाला. ಅವನ ದೇವನು ಹೇಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿದ್ರು ಗೊತ್ತಾ? परमेश्वर त्या करण्याला कसा आशीर्वाद केला माहिती आहे? ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಅನುಭವವೇ ಇಲ್ಲದ ಆ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ದೇವರು ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಕಲಿಸಿದ. पवित्र आत्माच्या बद्दल का ना माहिती असणारा माणूस त्यांच्या कुटुंब पवित्र आत्मा बद्दल काय माहित नाही, त्याला पवित्र आत्माचा अभिषेक दिला. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ನೀನು ಏನು ಮಾಡಿದೆಯೋ ಅದನ್ನ ದೇವರು ನೆನಪಿಸುತ್ತಾನೆ. तुम्ही काय केले ते परमेश्वर आठवण करतात. ಆಮೆನ್, 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 ಆಮೆನ್. ಆದಿ ಕಾಲದಾಗ ಆದಾಮ್ಗೆ 2 ಮಕ್ಕಳು ಹುಟ್ಟಿದ್ರು. ऐका, उत्पत्तीमध्ये आदाम हव्वाला 2 मुलगा जन्म झाला. ಒಬ್ಬನ ಹೆಸರೇನು? एक माणसाचं नाव काय? ಒಬ್ಬನ ಹೆಸರೇನು? मोठा माणूस त्यांचं नाव काय? ಕಾಯಿನ್. ಕಾಯಿನ್. काईन. ಎರಡನೇ आबेल. दटक्याचं नाव हाबेल. ಇಬ್ರು ಕಾಣಿಕೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಬಂದ್ರ. ते 2 माणूस कानिके आणले ना दानार्पण. ಆ ಜಗದಲ್ಲಿ ಮಾಡಿದ ವಿಷಯಗಳನ್ನ ಮಾಡಿದ त्यांनी काय दगड ಕಾರ್ಯಗಳನ್ನ ಅವರು ದೇವರಿಗೆ ಕಾಣಿಕೆ ಕೊಡೋಕೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಬಂದ್ರ. ते 2 माणूस त्यांनी काय काम करतात, म्हणजे ते शेतकाम असू दे नाहीतर ते मेंढपाळ सारखं काम असू दे, त्याच दोन्ही मिळून परमेश्वरासाठी दानार्पण आणले ना. ಅದು ದೊಡ್ಡವನು ಕಾಣಿಕೆ ಕೊಟ್ಟ, ಎರಡನೇವನು ಕಾಣಿಕೆ ಕೊಟ್ಟ. त्यामध्ये तोरावी पण परमेश्वरासाठी दिले, दटक्या पण दिले. ಇವತ್ತ ದೇವರು ದೊಡ್ಡವನ ಕಾಣಿಕೆಯನ್ನು ಅಂಗೀಕರಿಸಿಲ್ಲ. तुम्हाला माहिती आहे, ಎರಡನೇವನು ಕೊಟ್ಟಿದ್ದ ಕಾಣಿಕೆಯನ್ನು ದೇವರು ಅಂಗೀಕರಿಸಿಲ್ಲ. तुम्हाला माहिती आहे का, तोराच्या दानार्पण दिले ना, परमेश्वर त्याने ते स्वीकार केले नाही. ते दुसरा माणूस आहे ना, त्यांनी काय दिले, परमेश्वर ते स्वीकारले. ಇದಕ್ಕೆ ಒಟ್ಟಗಿಚ್ಚಿಪಟ್ಟು त्यामध्ये त्याला गर्व येऊन ದೊಡ್ಡವನು ಆಬೇಲನ ಕೊಂದುಬಿಟ್ಟ. ते मोठे माणूस काईन त्यांच्या भावा येबेलला मारून टाकला. ದೇವರಿಗೆ ಕಾಣಿಕೆಯನ್ನು ಅಂಗೀಕರಿಸಿದ್ರೆ ಅವನು ಏನ್ ಮಾಡಿದ? अरे तुमच्या दानार्पण परमेश्वर स्वीकारलं नाही म्हणून त्यांनी काय करतात, ಆಬೇಲನ ಕೊಂದುಬಿಟ್ಟ. त्यांनी काय केलंय, अरे माझ्या भावाच्या दानार्पण परमेश्वर घेतलं की त्याला मारून टाकतात. ನನಗೆ ಸಣ್ಣವನು ನೀನು, अरे माझ्यासोबत तू लहान आहेस. ಅವನಿಗೆ ಹೆಮ್ಮೆ ಬಂತು, ನನ್ನ ಸಣ್ಣವನು ನೀನು. त्याला गर्व आला, अरे तू माझ्यापेक्षा लहान ನನ್ನ आहेस. ಕಾಣಿಕೆಯನ್ನು ದೇವರು ಅಂಗೀಕರಿಸ್ಬಿಟ್ಟು ನನ್ನ ಕಾಣಿಕೆ ದೂರ ತಳಿಸ್ಬಿಟ್ರು. तुझ्या दानार्पण परमेश्वर घेतलं, माझ्या कशासाठी त्यांनी लांब केलंय. ಹಂಗಿದೆ, ಹಂಗೆ ಆಬೇಲ್ ಮೇಲೆ ಒಟ್ಟಗಿಚ್ಚಿಬಿಟ್ಟು ಆಬೇಲನ ಕೊಂದಾಕ್ಬಿಟ್ಟ. असा त्याने आबेल वर त्याने गर्व आणि राग येऊन त्याला मारून टाकलं. ಆಬೇಲಕ್ಕೆ ಮಾಡಿದ ಅನ್ಯಾಯ. आबेलला केलेलं ते अन्याय आहे. ಆಬೇಲಕ್ಕೆ ನಡೆದಿದ್ದ ಅನ್ಯಾಯ ತಾನೆ. आबेलला झालेलं ते गोष्टी अन्याय ना. ದೇವರು ಅದನ್ನ ಗೊತ್ತಿಲ್ಲದೆ ಕಣ್ಣು ಮುಚ್ಚಿಕೊಂಡಿರುವುದು ಅವರೇ ನಮ್ಮ ಅನೀತಿವಂತಿದ್ದ ಮನುಷ್ಯರವರು. त्यांनी करणाऱ्या वेळामध्ये परमेश्वर ना दिसणार ना, एक अंधासारखा डोळे बंद करून बसणारा ते काय अन्याय आहे का. ಹಂಗ ಆಬೇಲಿನ ರಕ್ತ ದೇವರ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. तिथे सांडलेला आबेलचा रक्त परमेश्वराकडे जाऊन हाक मारतात. ಕಾಯಿನ್ ಬಂದು ಕೇಳಿದೆ, ಆಬೇಲ ಹೆಂಗೆ, ಆಬೇಲ ಎಲ್ಲಿ? त्यानंतर परमेश्वर काईन त्यांच्या पुढे येऊन, अरे तुमचा भावा हेबेल कुठे आहे. ದೇವರು ಕಣ್ಣು ಮುಚ್ಚಿಕೊಂಡು ಸುಮ್ಮನೆ ಇರುವ ಅನ್ಯಾಯ ತುಂಬಿದ ದೇವರಲ್ಲ. तुमच्याकडे काहीतरी घडलं, त्याच डोळे बंद करून गप्प बसणारा देव नाही, अन्याय नाही. ನೀತಿಯನ್ನು ಮಾಡುವಂತ ದೇವರು, त्यांनी नीती करणारा देव आहे. ಕೊರ್ನೆಲಿಯನಿಗೂ ನೀತಿ ಮಾಡುವಂತ ದೇವರು, कोर्नेल्यासाठी नीती करणारा देव आहे. ಆಬೇಲನಿಗೂ
ನೀತಿ ಮಾಡುವಂತ ದೇವರು. आबेलासाठी पण नीती करणारा देव आहे. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, 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 ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಅದರಿಂದ ದೇವರ ಮಕ್ಕಳೇ, ಈ ದೇವರ ಸನ್ನಿಧಾನಕ್ಕೆ ನೀ ತಂದು ಕೊಡುವಂತ ಒಂದು ವಿಷಯವನ್ನು ದೇವರು ನೋಡುತ್ತಾರೆ. म्हणून तुम्ही परमेश्वरासाठी आणून दिलेला एक एक गोष्टी, वस्तू असू दे, कृती असू दे, एक एक कार्य पण परमेश्वर पाहतात. ಕರ್ತನ ಸೇವನಕ್ಕಾಗಿ, ದೇವರ ಸೇವೆಗಾಗಿ ಸಭೆಗಾಗಿ ಮಾಡುವಂತ ಒಂದೊಂದು ವಿಷಯಗಳನ್ನು ದೇವರು ನೆನಪಿಸಿಕೊಂಡಿರುತ್ತಾರೆ. प्रभूच्या सेवासाठी आणि प्रभूच्या सेवकासाठी तुम्ही काय काय करता ते सर्व परमेश्वर आठवण करतात. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, 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 ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಎಲ್ಲ ವಿಷಯಗಳನ್ನು ದೇವರನ್ನ ನೆನಪಿಸುತ್ತಾರೆ. सर्व विषयामध्ये परमेश्वर आठवण करतात तुमचं. Amen. The Lord will remember for you again and again. परमेश्वर सारखं तुमचं आठवण घेतात. ಇದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಮಾಡುವಂತ ಒಂದೇ ಒಂದು ವಿಷಯ, म्हणून आम्ही करायला पाहिजे एक गोष्टी. ದೇವರು ನಮಗೆ ಎಷ್ಟೋ ಮಾಡಿಬಿಟ್ರಲ್ಲ, परमेश्वर आम्हाला कितीतरी केले. ಇಂಥ ಒಂದು ಮಾಡಿದ ವಿಷಯನದೇ ನಾವು ಮರೆಯಲೇ ಇರಬಾರದು. ಒಂದೇ ಒಂದು ವಿಷಯ ನಾವು ಮರೆಯಲೇಬಾರದು. आम्ही परमेश्वर आम्हासाठी कितीतरी बऱ्याच ठिकाणी केले, म्हणून आम्ही त्याला विसरू जाऊ नये. म्हणून एक गोष्टी आम्ही रोज आणि रोज करायला पाहिजे. ಅದೇ ದೇವರಿಗೆ ಮಾಡುವುದು ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ. तेच परमेश्वरसाठी आम्ही करायला एक ಭಾಗ್ಯದಾರ आहोत. ದೇವರು ನಮಗೆ ಮಾಡಿದನ್ನ ಮರೆಯಬಾರದು. ನಾವು ದೇವರಿಗೂ ನಾವು ಮಾಡುವುದನ್ನ ದೇವರು ಮರೆಯುವುದಿಲ್ಲ. ದೇವರಿಗೆ ನಾವು ಮಾಡುವುದನ್ನ ದೇವರು ಮರೆಯುವುದಿಲ್ಲ. ऐका, आम्ही देवासाठी काय केले ते परमेश्वर विसरून जात नाही. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಮಗೆ ದೇವರು ಮಾಡಿದನ್ನ ನಾವು ಮರೆಯಬಾರದು. त्याप्रमाणे परमेश्वर आम्हासाठी काय केले ते पण विसरून जाऊ नये. ಯೋಹಾನ ಸುವಾರ್ತೆ ಪುಸ್ತಕ 3ನೇ ಅಧ್ಯಾಯ 5ನೇ ವಾಕ್ಯ. ऐका, योहान शुभ वर्तमान 3रा अध्याय ಕೊನೆಯ ವಾಕ್ಯ, 3ನೇ ಅಧ್ಯಾಯ 5ನೇ ವಾಕ್ಯ. योहान शुभ वर्तमान 3रा अध्याय ಯಾವತ್ತೂ ನಾವು ಮರೆತು ಹೋಗಬಾರದು. 16ನೇ ವಾಕ್ಯ, 16 वचन. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, 16ನೇ ವಾಕ್ಯ. 16 वचन. ದೇವರು ಲೋಕದ ಮೇಲೆ ಎಷ್ಟೋ ಪ್ರೀತಿಯನ್ನಿಟ್ಟು ತನ್ನ ಒಬ್ಬನೇ ಮಗನನ್ನು ಕೊಟ್ಟನು. ಆಮೆನ್. ಆತ ನಂಬುವವನಾದರೂ ಆಮೆನ್. ನಾಶವಾಗದೆ ಆಮೆನ್. ಎಲ್ಲರೂ ನಿತ್ಯ ಜೀವವನ್ನು ಪಡೆಯಬೇಕೆಂದು ಆತನ್ನು ಕೊಟ್ಟನು. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. देवाने जगावर एवढी प्रीती केली की ಎಲ್ಲರೂ ಎದ್ದು ನಿಂತುಕೊಂಡು ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಅವರ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ವಾಕ್ಯನ ಓದನ. सर्वजण उठून उभं राहा आणि त्या ಡಿಸೆಂಬರ್ ಕಾಲ, वचन ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಕಾಲ, ಈ ವಾಕ್ಯ ಕಂಠಪಾಠವಾಗಿ ನಾವು ಓದಿಕೊಳ್ಳಬೇಕು. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಎಲ್ಲರೂ ಶಬ್ದವಾಗಿ ದೇವರು ಇದನ್ನು ಮರೆತು ಹೋಗುವುದಿಲ್ಲ. ನೀವು ಓದುವುದನ್ನು ದೇವರು ನೆನಪಿಸುತ್ತಾನೆ ಒಂದಿನ. तुम्ही काय वाचता ते पण परमेश्वर आठवून घेतात. माझ्यासोबत योहान 3रा अध्याय 16 वचन त्यांच्या भाषामध्ये वाचूया. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ದೇವರು ಆತನ ಒಬ್ಬನೇ ಒಂದು ಒಂದು ಮಗನನ್ನ ಈ ಲೋಕ ಮೇಲೆ ಎಷ್ಟೋ ಪ್ರೀತಿ ಇಟ್ಟು ಆ ಒಂದು ಮಗನನ್ನ ಕೊಟ್ಟು ಬಿಟ್ಟಾನಂತೆ. परमेश्वर त्यांच्या एकुलता एक सोन्यासारखा असणारा एकुलता एक मुलगाला आमच्यासाठी दिले. ಆಮೆನ್. ಹೇಗೆ ಕೊಟ್ಟ? कशासाठी? कसं दिले? ಹೇಗೆ ಕೊಟ್ಟ? का दिले? ಗಾಡಿ ಮೇಲೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಕೂತ್ಕೊಂಡು ಬಿಟ್ಟಾನ? काय ते काहीतरी देऊन गाडीवर पाठवलं काय? ಹೆಂಗೆ ಬಿಟ್ರ?